चालू आहे. मनी चालू आहे मनी चालू आहे
ओटी योगेश. हां, ओटी योगेश सर. मला जाधव साहेब, माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. ठीक आहे. क्लिअरली येतोय? क्लिअर आहे पण थोडा लाऊड पाहिजे थोडा. ओके. गेस्ट जॉईन झाले का? हॅलो. बाकीचे मी चेक करतो आता. ललित पाटील सर, प्लीज अनम्यूट. हॅलो, येतोय आवाज सर? हो हो, थोडंसं मोठा पाहिजे सर. काय हरकत नाही सर. हॅलो, येतोय आवाज? हो, येतोय येतोय. थँक्यू. नक्षत्रा, प्लीज अनम्यूट. आर यू हिअर मी? हॅलो, नक्षत्रा, आवाज येतोय माझा? आयपीडीजी जॉईन झालेत वाटतं. भांबरे साहेब नमस्कार. योगेश अनम्यूट कर ना राजेंद्र भांबरेंना. येस. भांबरे सर, प्लीज अनम्यूट. दादानी बापू जॉईन झाले का? चेक करतोय. हो, झालेत. अनम्यूट करून देईन त्यांना. बापू, प्लीज अनम्यूट.
ओके, आवाज येतोय बापू? हो येतो. ओके, येतो. तुमचं थोडासा कमी येतो आहे. बरं मी जोरात बोलतो थोडं. ओके ओके, थँक्यू सर. भामरे सर, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. यश शाहिरे, प्लीज अनम्यूट. Am I audible? Hello, आवाज कमी येतोय. hello, hello. हा, येतोय आता. योगेश, हा. राजू मुंदडाजी पण जॉईन झालेत, अनम्यूट कर त्यांना. हो. मुंदडा साहेब, अनम्यूट करा. हा केला अनम्यूट. आवाज येऊन राहिला? हा, येतोय. वेलकम राजूजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज 2 राजू आहेत आमच्याकडे, एक राजू भांबरे आहेत, एक राजू मुंदडा आहे. म्यूट करून घेतो मी. हो हो. योगेश, सुरू करूया ना. 2 मिनिट्स, 8:35 ला आपण स्टार्ट करू कम्प्लीट. बर. कुलदीप जॉईन झालाय का? तेही चेक करतो. अनम्यूट कर त्याला पण. डॉक्टर कुलदीप जाधव, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. हा नमस्कार. नमस्ते. ओके. ओके. कॅमेरा तुझा थोडस काहीतरी क्लिअरिटी नाहीये कुलदीप. हा. सॅनिटायझर मुळे. हा, ओके ओके, आता आता क्लिअर आली आहे. वाटतं. येस हा, येस. थोडी आधीपेक्षा बरी आहे. भांबरे साहेब लिव्ह झाले वाटतं, त्यांचा नेटवर्कचा इश्यू दिसतोय. हो का? नाही, जॉईन होतील ना. काय मीटिंग रेडी काय? उमेश सोनी, राजेंद्र भांबरे सरांना झाले, जॉईन झाले. झाले. ओके, प्लीज अनम्यूट सर. नमस्कार. नमस्कार. ओके, थँक्यू फॉर जॉइनिंग दिस मीटिंग सर. ओके. ओके, आजच्या कार्यक्रमास आपण सुरुवात करीत आहोत. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान व किलबिल इंग्लिश मीडियम तर्फे आज आयोजित मार्ग यशाचा पाथ टू सक्सेस या कार्यक्रमात मी IPDG राजेंद्रजी भांबरे, माजी उपप्रांतपाल राजूजी मुंदडा, ॲडव्होकेट पंडितराव भदानी सर आणि IRS ऑफिसर उन्मेष वाघ सर यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याबरोबर रोटरी डिस्ट्रिक्ट मधील PDGs, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, विविध रोटरी क्लबचे मेंबर्स, प्रेसिडेंट्स यांचेही मी क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण मार्ग यशाचा हा प्रवास विविध बागलाण तालुक्यातील मान्यवरांचा बघत आहोत. पहिल्या दिवशी आपल्याबरोबर अमेरिकन सायंटिस्ट योगेश नेर सर होते, IRS ऑफिसर संजय धिवरे सर होते. काल आपल्याबरोबर
लंडनहून सायंटिस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर सोनवणे सर व पुण्याहून डॉक्टर पंडित सर होते. म्हणजे आपण पहिल्या दिवशी सायंटिस्ट बघितले, दुसऱ्या दिवशी आपण सॉफ्टवेअर इंजिनियर्स व डॉक्टर्स यांचा अनुभव आपल्या समोर मांडला आणि आज आपण ॲडव्होकेट आणि शिपिंग या बद्दल आपण माहिती घेणार आहोत. विविध रोटरी क्लबचं काम असं आहे की सामाजिक काम करत असताना विविध प्रकारचे अनुभव, विविध लोकांचे अनुभव मुलांपर्यंत पोहोचवणे हा आमचं काम आहे. आणि आजच्या या कार्यक्रमात सर्वांचे, बालगोपाळांचे मी खूप खूप स्वागत करीत आहे. आपल्या कार्यक्रमास पुढे जात असताना मी आपले IPDG राजेंद्र भांबरे यांचा परिचय करण्यासाठी डॉक्टर कुलदीप जाधव सरांना विनंती करतो की त्यांचे इंट्रोडक्शन करायचे. ओव्हर टू यू डॉक्टर कुलदीप जाधव सर. नमस्कार सर. उपस्थित सर्वांचे स्वागत. मी रोटरियन डॉक्टर कुलदीप जाधव. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रांतपाल श्री राजेंद्र भांबरे सर. सरांबद्दल सांगणं झालं तर सर अतिशय मनमिळाऊ, मितभाषी, समाजसेवेची नाळ जपणारे असे आहेत. अतिशय मेहनतीने ग्रामीण भागातून शैक्षणिक वाटचाल करत त्यांनी इंजिनिअरिंग ही पदवी संपादित करून आज मालेगाव मध्ये बांधकाम व्यवसायामध्ये अतिशय अग्रगण्य असे नाव त्यांचे आहे. रोटरीच्या माध्यमातून आपण म्हणू समाजसेवेसाठी त्यांनी समाजसेवेचे व्रत पुढे चालू ठेवत त्यांनी मागील वर्षी प्रांतपाल असताना रोटरी फाउंडेशन अंतर्गत रोटरी फाउंडेशन मार्फत भरघोस ग्रँट उपलब्ध करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये कसमादेचा वेगळा नावलौकिक निर्माण केलेला आहे. तसेच कोविड काळात ग्लोबल ग्रँट अंतर्गत निधी उपलब्ध करून रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये कळवण व इतर 4 ते 5 ठिकाणी त्यांनी कोविड टेस्टिंग लॅब सुरू करून तसेच व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते आणि आजही ते व्यवस्थितरित्या सर्व प्रकारच्या कार्यरत आहेत आणि कोविडसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असे त्यांचे समाजाभिमुख कार्य आम्हाला रोटरियनसाठी नेहमी प्रेरणादायी असे आहे. नमस्कार. थँक्यू डॉक्टर कुलदीप जाधव सर. आमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कृपया राजेंद्र भांबरे सरांनी द्यावं. ओव्हर टू यू भांबरे सर. अनम्यूट व्हा सर, प्लीज अनम्यूट सर. अध्यक्ष योगेश, थँक्यू कुलदीप. अध्यक्ष योगेश, सेक्रेटरी उमेश, आजच्या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर आलेले प्रमुख पाहुणे राजू मुंदडा, ॲडव्होकेट पंडितराव बदाने, श्रीयुत उन्मेष वाघ सर, उपस्थित सर्व रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान व संपूर्ण डिस्ट्रिक्ट 3030 मधील रोटरियन्स व ज्या संस्थेच्या माध्यमात सहकार्याने किलबिल इंग्लिश मीडियम त्या सहकार्याने त्यांचे सर्व संचालक, येथे उपस्थित असलेले आजच्या ज्या गाईडलाईन साठी जो मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्गही उपस्थित आहेत, असा सर्वांना माझा नमस्कार. आज गेल्या अनेक दिवसापासून सध्याची जी पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आहे, अशा सिच्युएशनचा किती चांगल्या प्रकारे उपयोग रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांनी करून घेतला. गेल्या अनेक दिवसापासून विविध विषयांवर त्यांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गेल्या नवरात्रमध्ये विविध क्षेत्रातील नारींचा त्यांनी परिचय करून दिला. आजपर्यंत आपल्या बऱ्याच लोकांनी त्यांना, विशेष अशा महिला होत्या, IAS ऑफिसर होत्या, RTO ऑफिसर्स होत्या, अशा सर्वांचं मत, सगळ्यांचं एक मार्गदर्शन सर्वांना ऐकवलं. आणि त्याचप्रमाणे ही दुसरी मोहीम जी आज विविध IAS ऑफिसर, IRS ऑफिसर, विविध सॉफ्टवेअर कंपनीचे इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, अशा सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांचे खूप खूप आभार. आणि असंच काम याहूनही पुढे आपण अविरतपणे चालू ठेवाल अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि अशाच कार्यक्रमाला वेळोवेळी आमच्या सर्वांना आपण बोलवत चला आणि आम्ही नक्कीच अशा कार्यक्रमाला येण्यास आनंद वाटेल. आणि अशाच प्रकारचे जे वक्ते, विविध क्षेत्रातील व्यक्ती, त्यांचं आम्हालाही
सरांचा नेटवर्कचा इश्यू झालेला दिसतो. तर प्रकारे असं कार्यक्रमाचं नियोजन करतोय क्लब लेवललाच नाही पण डिस्ट्रिक्ट लेवललाही. मला असं वाटतं का आज जवळपास 250-300 मेंबर्स आज पार्टिसिपेट झालेले आहेत. त्या सर्वांनाही आणि संपूर्ण क्लबलाही दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. मी फक्त एक रिक्वेस्ट करतो. मी आउट ऑफ मालेगाव आहे आणि माझा मोबाईल डिस्चार्ज होतो थोड्या वेळात बॅटरी कमी राहिली तर मला जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत मी जॉईन असेल. नंतर मी थोड्या वेळात एक मोबाईल डिस्चार्ज होऊ शकेल. त्याबद्दल मी माफी मागतो. थँक्यू. थँक्यू भांबरे सर. तुम्ही जॉईन झालेत आणि तुमचं असंच मुलाचं मार्गदर्शन कायम आमच्या क्लब करता असू द्या. थँक्यू सर. मी ऍडव्होकेट नाना भांबरे यांना विनंती करतो की आपले नेक्स्ट गेस्ट राजूजी मुंदडा यांचा परिचय करायचा आहे. ओव्हर टू यू ऍडव्होकेट भांबरे सर. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांनी आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमास माजी उपप्रांतपाल रोटरियन राजूजी मुंदडा हे अमरावती मिडटाऊनचे ज्येष्ठ सदस्य आहेत. मेमोग्राफी यांच्या माध्यमातून त्यांनी 3030 या डिस्ट्रिक्ट बरोबरच इतर डिस्ट्रिक्टमध्ये चांगले काम केलेले आहे. त्याचबरोबर डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून सध्या ते 1 वर्षापासून अमरावतीमध्ये सेवा देत आहेत. हा त्यांचा अल्पसा परिचय. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं काम केलेलं असल्याचं मी करून देते. ओव्हर टू योगेश सर. थँक्यू ऍडव्होकेट भांबरे. आमच्या कार्यक्रमास राजूजी मुंदडा यांनी शुभेच्छा द्यावा ही मी त्यांना विनंती करतो. ओव्हर टू यू मुंदडा सर. नमस्कार. थँक्यू नाना. आदरणीय अध्यक्ष योगेश अहिरे, सचिव उमेश सोनी, मला ज्यांनी इन्व्हाइट केलं प्रदीप बचाव आणि आजचे स्पीकर ऍडव्होकेट भडाणे सर आणि उन्मेष वाघ सर आणि सर्व बालगोपाल यांना माझा नमस्कार. तसा मी एक साधारण व्यक्ती आहे, कार्यकर्ता आहे, तरी मी लहान मुलांना हे सांगू इच्छितो की आपण बालपणापासूनच काही ना काही देण्याची वृत्ती आपल्या मनात असायला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या सेवा कार्यात आपला सहभाग असायला पाहिजे. काही ना काही आपण देत राहावं. त्याचं मी एक उदाहरण देईल. मागे 4-5 महिन्या अगोदर अमरावती गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज मधून मला एक फोन आला होता की एक अकोटचे मुलगी होती, तिचे वडील पंक्चरचं काम करत होते आणि त्यांनी त्या मुलीने चुकीचं ऑप्शन दिलं. त्याच्यामुळे तिला 10-15 हजार जी फी पडणार होती ती जवळपास 75,000 रुपये पडून राहिली होती आणि तिला 98% होतं. तर मी म्हंटल मी माझ्या डोनर्सला बोलतो आणि 1 तासात कळवतो. ती 1 तासात मी 2-3 डोनर्सशी बोलतो. ते तयार झाले की आम्ही तिची फी भरून देऊ. तर मी परत त्यांना फोन केला तर त्यावेळेस असं त्यांनी सांगितलं की ही गोष्ट मला व्हायरल झाली पूर्ण कॉलेजमध्ये आणि तिच्या विद्यार्थ्यांनी कोणी 200 कोणी 400 रुपये जमा करून तिची पूर्ण फी भरून दिली. ही गोष्ट मला एवढी चांगली वाटली की ही नवीन जी पिढी आहे त्यांना ह्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन राहिले, ही फार चांगली गोष्ट आहे. तीच मी आजच्या बालगोपालांना सांगतो की जेही काम आपल्याला जवळपास दिसते त्यात आपण मदत करावी. सेवेचे आपल्या मनात नेहमी कसे असावे. आपण मला याकरता बोलवले. यशाचा मार्ग फार चांगला कार्यक्रम आपण घेत आहे. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणा निश्चितच याकरता अभिनंदनाचे पात्र आहेत. मी पुनश्च आपल्याला बधाई देऊन आपले शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू राजूजी मुंदडा सर. तुम्ही आजच्या या कार्यक्रमास उपस्थित झाले त्याबद्दल क्लब तर्फे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, पहिल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला आपल्याबरोबर सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तृप्तांत कापडणीस, पक्षा भांबरे, प्रज्ञा झगडे आणि अभिजित ब्राह्मणकार होते. दुसऱ्या दिवशी काल आपल्याबरोबर बागलांची विद्यार्थिनी तन्वी पगार होती आणि आज आपल्याबरोबर किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे नक्षत्रा उस्तवाल
आणि यश ऐरे आपल्या बरोबर आहेत. तर मी नक्षत्रा ओस्तवाल हिला विनंती करतो की आजचे आपले फर्स्ट गेस्ट ॲडव्होकेट पंडितराव भदाने यांचा परिचय द्यायचा आहे. ओव्हर टू यू नक्षत्रा. नमस्कार, सर्वांचं स्वागत करते. मी नक्षत्रा ओस्तवाल, किलबिल इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी. मी या ठिकाणी उपस्थित आहे ती आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय करून द्यायला. आजचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट पंडितराव मोतीराव भदाने यांचा परिचय करून देऊ इच्छिते. भदाने बापूंचे शिक्षण BA LLB झालेले आहे. बापूंचा जन्म खिरमानी येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण HPT व NBT लॉ कॉलेज येथे झाले. त्यांनी 1978 साली सटाणा न्यायालयात वकिली व्यवसायास सुरुवात केली. या व्यवसायाबरोबर त्यांनी विविध सामाजिक कार्यात योगदान दिले. त्यामध्ये D.Ed शिक्षकांचे आंदोलन करून 193 शिक्षकांना नोकरी मिळवून दिली. शेतीचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हरणबारी आंदोलन सुरू केले. शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. 20 वर्षांपासून सटाणा वकील संघाचे अध्यक्ष म्हणून काम ते पाहतात. तसेच 2019 पासून जिल्हा वकील फेडरेशनाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गिरणा गौरव पुरस्कार बरोबर विविध पुरस्कार मिळवलेले आहेत. असे कार्यशील पाहुण्यांचे मी स्वागत करते. धन्यवाद. ओव्हर टू योगेश सर. थँक्यू नक्षत्रा. मी ॲडव्होकेट भदाने सरांना विनंती करतो की तुम्ही मुलांना लॉ या क्षेत्राबद्दल माहिती द्यावी. ओव्हर टू यू भदाने सर. बोलू शकता सर तुम्ही. रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामीण भागातून आलेले सर्व विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मला रोटरी क्लबने माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. विषय मला जो देण्यात आलेला आहे तो यशाचा मार्ग हा साधारणतः विषय आहे. आणि हा यशाचा मार्ग या विषयावर बोलत असताना मला सांगायला अत्यंत आनंद होतो की यशाचा मार्ग स्वतः कसा शोधावा लागतो हे मी स्वतः अनुभवाने घेतलेलं आहे. सुरुवातीला मी माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण कुठेतरी ग्रामीण भागातून जेव्हा येतो त्यावेळेला आपल्या पुढे अनेक अडचणी असतात, समस्या असतात. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन नसतं, त्यामुळे बऱ्याचशा वेळा त्याच्यामध्ये न्यूनगंडही तयार होतो आणि आपण कुठेतरी कमी पडतो अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे जेव्हा माझे मित्र नाना भांबरे यांनी मला सांगितलं की तुम्हाला बोलायचं आहे, तेव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला की कोणत्या लोकांसमोर, कोणत्या विद्यार्थ्यांसमोर मला बोलायचं आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ग्रामीण भागातून जे काही आलेले आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे, त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधायचा आहे. म्हणून मित्र, मला अत्यंत आनंद होतो की मी सुद्धा ग्रामीण भागातून आलो आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना मला त्यावेळेला आलेल्या अडचणी आणि आत्ताची परिस्थिती ही तुमच्या पुढे मांडता येईल. मगाशी परिचय करताना मला मगाशी परिचय करून देताना सन्मान्य विद्यार्थिनीने माझा परिचय खिरमाणी इथला मी रहिवासी असून खिरमाणचा शेतकरी कुटुंबात जन्मलाय. मित्र, एक 40-50 वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर आज जरी शेतकऱ्यांमध्ये थोडीफार जागृती झालेली असली आणि थोडीफार सधनता आलेली असली तरी साधारणतः 40-50 वर्षापूर्वी अत्यंत दारिद्र्य असे ग्रामीण भागामध्ये होते. आणि या दारिद्र्यामुळे असं वाटत होतं की शिक्षणही आपल्याला शक्य नाही असं वाटत होतं. तरी देखील माणसामध्ये जर जिद्द असली तर आपण काहीही करू शकतो. आणि माझं स्वतःचं एक असं मत आहे की जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तर आपण ठरवलं की आपल्याला यश मिळवायचं, हे यश कोणत्या पद्धतीने आणि कसं मिळवायचं त्याच्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची जर आपली तयारी असेल तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. माझ्या पुरतं जर बोलायचं झालं तर मी ग्रामीण भागातून आलो आणि शेतकरी कुटुंबातून आलो. मी हे एवढ्या करता सांगत आहे की जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील ज्यांना असं वाटत असेल की आपल्याकडे वडिलांकडे पैसा नाही, ग्रामीण भागातलं आजचं चित्र पाहिल्यावर वाईट वाटतं की अजून सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेण्याकरता मोबाईल नाही म्हणून एखाद्या विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागते. हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नाहीत, लग्नासाठी वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून एखाद्या मुलीला आत्महत्या करावी लागते.
एसटीचा पास काढण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दुसरी एखादी मुलगी आत्महत्या करते, तेव्हा असं वाटतं की खरोखर अजून आपण दारिद्र्यामध्ये किती खितपत पडलो आहोत. आणि अशा या खितपत पडलेल्या दारिद्र्यातनं आपल्याला उभं राहायचं आहे. या दारिद्र्याच्या छाताडावर पाय ठेवून आपल्याला आपली प्रगती करायची आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आज आपल्या समोर बोलत आहे. मित्र, दारिद्र्य हे ग्रामीण भागाला मिळालेला शाप आहे. ग्रामीण भागामधलं जर आपण चित्र पाहिलं तर खरोखर अत्यंत असं वाईट आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी कविवर्य कुसुमाग्रजांच्या 4 ओळी आठवतात. दारिद्र्य म्हणजे काय हे त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलं आहे. माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे, पृथ्वीच्या पाठीवर. माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे, माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखा शाप नाही. पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगल, इतके दुःख, इतके भेसूर दुसरे पाप नाही. जोपर्यंत माझ्याजवळ गीतासाठी शब्द आहेत, शब्दासाठी श्वास आहे, तोपर्यंत याच ध्रुवपदाचा माझ्या गीताला ध्यास. मित्रो, कुसुमाग्रजांनी खरोखर अत्यंत चांगल्या शब्दात सांगितले की दारिद्र्यासारखा शाप नाही. आणि हा शाप ज्याच्या नशिबी आला त्याला काय भोगावं लागतं हे स्वतः मी अनुभवलं आहे. ज्या वेळेला हायस्कूलमध्ये मालेगावला गेल्यानंतर 11वी झाल्यावर, जुनी 11वी होती, 11वी झाल्यानंतर मी नाशिकला गेलो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाशिकला गेल्यानंतर माझ्या खिशामध्ये स्टँडवर उतरल्यावर फक्त 4 आणे होते. फक्त 4 आणे खिशात घेऊन नाशिक सारख्या शहरामध्ये कुणाशी ओळख नाही, काही नाही, अशा ठिकाणी मी जाऊन पडलो आणि एखाद्या समुद्रात पडावं तशी माझी अवस्था झाली. परंतु एकच मी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घ्यायची नाही आणि घरी परत जायचं. एका ठिकाणी मित्राकडे 1-2 दिवस राहिल्यानंतर त्याने मला सांगितलं, या ठिकाणी ख्रिश्चन लोकांची संस्था आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, तुमची राहण्या खाण्याची कमी पैशामध्ये सोय होईल. आणि मित्र, मी स्पॅनिश मिशनऱ्यांच्या संपर्कात आलो. त्या ठिकाणी मी काही वर्ष काढले, शिकवण्या घेतल्या, थोडाफार पैसा मिळवला आणि माझं शिक्षण सुरू ठेवलं. परंतु तरी सुद्धा आयुष्यामधला एक असा कठीण प्रसंग आला की ज्या प्रसंग मला असं वाटतं की तो कोणावरही येऊ नये. तुम्ही सगळ्यांनी एक म्हण ऐकली असेल, भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. ही मला सुद्धा म्हण वाटत होती. परंतु माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की खरोखर कोंडा आणि धोंडा हे शब्द माझ्या जवळचे आले. मी ज्या खोलीमध्ये राहत होतो त्या खोलीला 25 रुपये महिन्याचं भाडं होतं आणि मला SYBIच्या परीक्षेसाठी जर 15 दिवस राहण्याची आवश्यकता होती. 15 दिवस राहण्यासाठी मला 12.5 रुपये द्यावे लागले असते. परंतु 12.5 रुपये माझ्याकडे नसल्यामुळे मला ती खोली सोडावी लागली आणि ऐन परीक्षेच्या काळात नाशिकच्या स्टँडवर झोपून मला ती परीक्षा द्यावी लागली. दुसरा एक असाच प्रसंग आयुष्यात घडला की एक दिवस अक्षरशः असा आला की खाण्यासाठी काहीच नव्हतं आणि त्यावेळेला माझं लक्ष गेलं की आता काय करावं, पोटात तर भूक आहे. माझं लक्ष गेलं त्या एका भिंतीवर टांगलेल्या एका पिशवीकडे, ज्याच्यामध्ये आम्ही कोंडा, पीठ गाळल्यानंतर जो कोंडा असतो तो कोंडा ठेवत असतो. आणि मग माझ्या डोक्यात आलं, 4 आणे होते माझ्याकडे, 2 आण्याचा गुळ आणि 2 आण्याचं तेल आणलं, तो कोंडा भाजला आणि तो कोंडा मी खाल्ला आणि अशा प्रकारे तो माझा त्या दिवसाचा दिवस संपला. मित्र, ह्या सगळ्या अडचणी आहेत आणि ह्या सगळ्या अडचणीतनं आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागेल. ह्या सगळ्या अडचणी मी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात आल्या असतील, परंतु आपल्याला जर ह्या दारिद्र्यातनं वर जायचं असेल तर आपल्याला ह्या अडचणी सोडवाव्या लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला फार कणखर व्हावं लागेल. आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. आपल्या घरामधला पहिला प्रश्न एक असतो की आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नसतं. आता मी काय करणार आहे, कुठे जाणार आहे? माझी पण तीच अवस्था होती. परंतु माझ्या योगायोगाने मला वाचनाचा नाद असल्यामुळे मी त्यावेळेला जेवढ्या काही नेत्यांबद्दल वाचन केलं, फोटो पाहिले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जवळजवळ बहुसंख्य नेते हे वकिली या क्षेत्रातून आलेले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून महात्मा गांधीपर्यंत, चित्तरंजन दास बोसांपासून तर थेट आपल्या इतर ग्रामीण भागातील नेत्यांपर्यंत बऱ्याचशा नेत्यांमध्ये वकील या व्यवसायात आलेले होते. आणि म्हणून मी हायस्कूलमध्ये असं ठरवताना आपल्याला जर सामाजिक काम करायचं असेल तर आपण वकिलीच्या क्षेत्रात गेलं पाहिजे आणि वकील झालं पाहिजे. आणि म्हणून मित्र, अनेक प्रकारच्या अडचणी सोसून अशा प्रकारे मी वकील झालो. मला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. आता तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आलेले आहात तेव्हा आपल्या सगळ्यात मोठी अडचण आपली एक असते की सध्या पालकांना आपले विचार मुलावर लादण्याची सवय असते. काही पालकांना स्वतः यश आलेलं नसतं, काही पालकांना स्वतःचं स्वप्न साकार झालेलं नसतं आणि म्हणून ते पालक त्या मुलाकडे ते आपले स्वप्न पूर्ण करण्याचा हत्यार म्हणून बघतात. समजा एखादे शिक्षक आहे,
त्या शिक्षकाला वकील डॉक्टर व्हायचं होतं, परंतु त्याला डॉक्टर होता आलं नाही आणि म्हणून तो मुलाच्या रूपात ते स्वप्न पाहतो आणि आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे अशा प्रकारे. परंतु हे करत असताना ग्रामीण भागातला हा पालक त्या मुलाच्या क्षमतेचा विचार करत नाही, त्या मुलाच्या स्वप्नाचा विचार करत नाही. तो मुलगा नेमका त्याची कुवत काय, त्याचे स्वप्न काय याचा तो काही विचार करत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की यश म्हणजे काय, फक्त परीक्षेमध्ये गुण मिळवणं, परीक्षेमध्ये पास होणं म्हणजे यश, हे काही जीवनाचं मर्यादित यश नसतं मित्र. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी काही नावं जर तुम्हाला सांगितली की ज्यांनी अत्यंत यशस्वी झालेत, परंतु हे यशस्वी झाले माणसं आपल्या परीक्षेत नापास झालेले आहेत. कोणी शाळेमध्ये नापास झालं, कोणी इंटरव्ह्यू मध्ये नापास झालं, कोणी कशात नापास झालं. हे माणसं जर तुम्हाला सांगितले, आज ज्याच्यावर फिल्म सगळ्या सिनेसृष्टीचा आवाज आपल्याला आवाजाने मोहित केलेला आहे, अशा अमिताभ बच्चन वृत्त निवेदनाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा प्रकारे नेल्सन मंडेला हे LLB च्या परीक्षेत अनेक वेळा नापास झाले आणि त्यांना परीक्षा देता आली नाही. बाबासाहेब पुरंदरे परीक्षेमध्ये नापास झाले. अशा अनेक अशी नावं आहेत. डॉक्टर श्रीराम लागू एक एवढा मोठा कलाकार, हा कलाकार 4थी मध्ये आणि MBBS शेवटच्या वर्षाला नापास झाला. ही नापासांची यादी जर मी सांगायला गेलो तर अजून बरीच लांबवता येईल, पण तो मर्यादित वेळेच्या याच्यात एकच सांगतो मी की आपल्याला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, देर इज ऑलवेज रूम ऍट द टॉप. वरची जागा नेहमी रिकामी आहे. वरच्या जागेमध्ये तुमच्यात कुवत असेल तर तुम्ही जाऊ शकता. आजही वरच्या अनेक जागा रिकाम्या आहेत. आणि म्हणून माझी एक सगळ्या विद्यार्थी मित्रांना एक सूचना राहील, एक विनंती राहील की तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की कोणी म्हणतं म्हणून ते काही करू नका. आई म्हणते की या परीक्षेला जा, वडील म्हणतात की हे डिग्री जा, दुसरा नातेवाईक म्हणतात की असं जा. हे याच्या मागे न लागता मला काय आवडतं आणि मी काय झालं पाहिजे याचा स्वतःशी आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जे फील्ड आवडतं ते फील्ड आपण निवडलं पाहिजे. की आपल्यावर अनेक प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने लादले जातात. तू गणितामध्ये पास झालं पाहिजे, इंग्लिशमध्ये पास झालं पाहिजे, इतिहासातही पास झालं पाहिजे. माझा सगळ्यांना एक सवाल आहे, समजा एखादा मुला खूप चांगला कलाकार आहे, त्याला इतिहास येत नसेल किंवा त्याला गणित येत नसेल तर बिघडलं कुठे? कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, यशाचा मार्ग जर तुम्ही निवडा आणि तो यशाचा मार्ग जाण्याची तुम्ही जर मानसिक तयारी ठेवली तर मला असं वाटतं तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. आणि अशा प्रकारे एक ग्रामीण भागातून येऊन ज्या वेळेला मी माझा मनाशी निश्चय केला की कोणत्याही परिस्थितीत आपण वकील व्हायचं आणि मग त्याच्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी सोसायची माझी तयारी होती. आणि अशा प्रकारे मी त्या अडचणी सोसल्या. त्या अडचणी सोसल्यानंतर ग्रामीण भागात आल्यानंतर आणि विशेषतः मिशनऱ्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण आपल्या एकट्यापुरतं न जगता आपल्याला समाजाकरता काय करता येईल अशा प्रकारे आपण करावं. आणि त्याच्यासाठी वकील हे अत्यंत चांगलं क्षेत्र आहे. आणि म्हणून मी सटाण्याला आल्यानंतर मला जे सामाजिक जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि ते प्रश्न मी काही प्रमाणात सोडवले. कामगारांचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, कोणतेही प्रश्न असो, ते प्रश्न मी माझ्या प्रामाणिकपणाने सोडवले आणि आज सुद्धा सोडत आहे. हे सगळं सोडवताना मनाला एक मानसिक समाधान आपल्याला लाभतं. आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की या वयात आपलं जरी वय आज कमी असलं तरी आपण एक ध्येय निश्चित केलं पाहिजे. जोपर्यंत ध्येय आपण निश्चित करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही मार्ग सापडत नाही. एका म्हणीचं मला आठवण येतं की जोपर्यंत कोणत्या बंदरावर जायचं आपल्याला हे त्या जहाजावाल्याला समजत नाही तोपर्यंत अनुकूल हवा त्याला कधीच मिळत नाही. म्हणून आपल्याला अनुकूल हवा पाहिजे असेल तर आपल्याला आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. तुम्ही कदाचित आमचं वय अजून ध्येय निश्चित करण्याचं नाही. मित्रो, या जगामध्ये ज्या ज्या लोकांनी मोठमोठ्या कामं केली त्या सगळ्यांनी आपलं ध्येय अत्यंत कमी वयात निश्चित केलं. पुण्यासारख्या शहरामध्ये ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यामध्ये राहून आदिवासी, हरिजन, मार, मांग यांच्या मुलींकरता शाळा काढणं हे एक प्रचंड धैर्याचं काम होतं. आणि हे धैर्याचं काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी पुण्यासारख्या ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यामध्ये राहून त्यांनी महार मांगांच्या मुलींसाठी शाळा काढली. अवघं 21 वर्ष वय. 21 वर्ष वय म्हणजे आपण तर त्यावेळेला आपल्याला मॅच्युरिटी आलेली नसते. परंतु एक महत्वाचं आहे, या सगळ्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अत्यंत लवकर आपलं ध्येय निश्चित केलं. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील
तुम्ही एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला मी सुभाषबाबूंचं एक उदाहरण सांगतो. काही विद्यार्थी सुभाषबाबूंकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला संदेश द्या. तेव्हा सुभाषबाबूंनी एका विद्यार्थ्याची वही घेतली आणि त्या वहीवर एकच वाक्य लिहिलं, कल्टिव्हेट द हॅबिट ऑफ बिकमिंग मॅड. कल्टिव्हेट द हॅबिट ऑफ बिकमिंग मॅड. सुभाषबाबूंनी एक संदेश दिला, जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही वेडं झालं पाहिजे. मित्र, हे जग वेड्या लोकांचं आहे. जे जे वेडे झाले आपल्या ध्येयाकरता त्यांना ते ध्येय मिळालं. आणि म्हणून सुभाषबाबूंचा हा जो संदेश आहे हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे की तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही वेडं झालं पाहिजे. वेडं झालं म्हणजे ध्येय वेडं झालं पाहिजे. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की लोक मला वेडा आणि चक्रम म्हणतात, पण मी खरोखर वेडा आणि चक्रम आहे. कारण मी ज्या ज्या गावांना जातो त्या त्या गावामध्ये मी लोकांना वेडा आणि चक्रम बनवतो, त्यामुळे मी खरोखर वेडा आणि चक्रम आहे. ही सगळी ध्येय वेडे माणसं आहेत. आणि म्हणून मी आपल्याला फार मोठं ध्येय जरी आपलं नसलं, मोठा नेता होण्याचं किंवा मोठा माणूस होण्याचं आपलं ध्येय जरी नसलं, तरी मला असं वाटतं की आपण आपल्याला जे शक्य आहे ते ध्येय आपण निश्चित गाठू शकतो. आणि म्हणून हे ध्येय गाठवण्याकरता आपल्याला पहिली गोष्ट करावी लागणार आहे की आपण अत्यंत लवकर, अत्यंत कमी वयाचे असताना जर आपण ही स्वप्न खूणगाठ मनाची बांधली तर मला असं वाटतं की बरेचसे आपले प्रश्न सुटतात. आणि म्हणून मी यशाचा मार्ग या विषयावर बोलत असताना माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन की या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. या जगामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे जी प्रचंड मेहनत घेण्याची जी आपल्यामध्ये ताकद पाहिजे ती ताकद आपण निर्माण केली पाहिजे. त्याकरता आपण आपली मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती आपण ठेवली पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या विषयावर आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. हे ज्ञान मिळत असताना आपण अनेक अडचणी येतील, परंतु त्या सुद्धा आपण सहन केल्या पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की अशा प्रकारे एकदा ध्येय निश्चित झाल्यानंतर त्या ध्येयाच्या मार्गाने आपण वेड होऊन जर आपण मार्गक्रमण केलं तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की अनेक लोकांना योग्य तो मार्ग न सापडल्यामुळे किंवा आई वडिलांच्या दबावामुळे त्यांना ते फील्ड निवडावं लागतं आणि आयुष्यभर ते दुःखी असतात. मी नाशिकला असताना एक वकील पाहिले. त्या वकिलांचे वडील नाशिक मधले अत्यंत नामांकित वकील होते, परंतु त्यांनी ते स्वतः जरी नामांकित होते तरी त्यांनी बळजबरीने त्या मुलालाही वकील बनवलं. आणि नंतर मग जेव्हा आम्ही बघायचो त्यांच्याकडे एकही केस नव्हती, तेव्हा सगळेजण विनोदाने म्हणायचे की या वकिलांनी त्यांच्या वडिलांकडनं फक्त टक्कल पडलेलं डोकं घेतलं, बाकी काही घेतलं नाही. म्हणजे ज्याच्या पलीकडे त्यांना काही नाही. परंतु हे वडिलांच्या इच्छा आकांक्षा पुढे आपण कुठेतरी बळी पडतो आणि सगळं जीवन असं दुःखमय होऊन जातं. आणि म्हणून आपण आपला मार्ग निवडल्यानंतर आपल्याला काय करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. सुभाषबाबूंचं उदाहरण सांगितलं जातं की सुभाषबाबू ICS झाले, कलेक्टर झाले, परंतु त्यांचा मार्ग नव्हता. त्यांना सरकारी नोकरी करून कलेक्टरची नोकरी अधिकारी व्हायचं नव्हतं, तर त्यांना या देशाची सेवा करायची होती. आणि म्हणून जरी घरच्या लोकांच्या आग्रहाखातर ते ICS झाले तर ते ICS मध्ये पुढे रमले नाही. ते ICS त्यांनी सोडलं आणि त्यांनी आपल्या देश सेवेच्या कामाला प्रारंभ केला. आता हे सगळं बोलत असताना मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की आपल्याकडे जेव्हा आपण मार्गक्रमण करायला लागतो तेव्हा सिलेक्शन करायला लागतो तेव्हा आपल्या पुढे अनेक पर्याय आपल्याला दिसतात. हे पर्याय जर आपण पाहिले तर आपल्याला कळत नाही की नेमकं कुठे जावं. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रशासन अधिकारी होण्यासाठी MPSC UPSC दिले की आपण सगळ्यात मोठे झालो. MPSC UPSC वाईट नाही, परंतु इतरही अनेक फील्ड आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही काही आपलं करिअर करू शकता. माझं तर असं म्हणणं आहे, हमाल जर तुम्ही असाल तर तुम्ही 1 नंबरचा हमाल राहिला पाहिजे. शेतकरी असाल तर 1 नंबरचा शेतकरी राहिला पाहिजे. दुसरं कोणतंही काम करणार असाला तर त्या ठिकाणी 1 नंबरच असलं पाहिजे. जिथे 1 नंबर राहील तिथे काही कमी नाही त्याला सर. आणि म्हणून आपण टॉप असलं पाहिजे. शेतकरी जरी असलं तरी आपण टॉपचा शेतकरी असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण टॉप मध्ये राहिलो तर आपल्याला काही मी तुम्हाला सांगतो की या क्षेत्रामध्ये काही लोकांना असं वाटतं की खूप वकील झालेत. काही लोक आम्हाला म्हणतात, भेटतात की गल्लोगल्ली वकील झाले, फार वकील झाले. मित्र, जरी वकील झाले तरी अजूनही वकिलाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत हा चांगला नोबल व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये अनेक संधी आहे. नोबल व्यवसाय मी एवढ्या करता असं म्हणतो
की या व्यवसायामध्ये समाजातील प्रत्येक घटकाशी आपला संबंध येतो आणि प्रत्येक घटकाशी आपला संबंध येत असताना आपण बघतो की आपल्याला त्या समाजाचं अंतरंग कळतं, समाजाचं दुःख कळतं आणि म्हणून आपल्याला समाजाचं दुःख जर जाणून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की त्याच्याकरता वकिली हा एक अत्यंत चांगला व्यवसाय. या व्यवसायामध्ये येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे BA आणि LLB शिक्षण घ्यावं लागतं आणि ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सामाजिक काम आपण सामाजिक काम करण्यासाठी हा एक अत्यंत चांगला व्यवसाय. आणि दुसरं जर आपण म्हटलं तर दुसरं एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. माझे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी मला भेटतात आणि म्हणतात, अहो कोर्ट म्हणजे ऑर्डर करतात का तुमचे साहेब? सिनेमामध्ये कोर्ट असतं तसं कोर्ट चालतं का? म्हणजे आपल्याला त्याचं आकर्षण आहे, कोर्टाचं आकर्षण आहे. कोर्ट जज ही समाजातली एक अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी अत्यंत चांगल्या प्रकारची एक सर्व्हिस आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपणही जज झालं पाहिजे, त्याच्या वाटण्यामध्ये काहीच गैर नाही, त्याच्यासाठी मेहनत घेण्याची आपली तयारी पाहिजे. LLB झाल्यानंतर MPSCच्या परीक्षा देऊन अशा प्रकारे तुम्हाला जज होता येईल आणि अशा प्रकारे चांगलं जज म्हणून समाजाची सेवा करता येईल. म्हणून अशा प्रकारे नुसतं एवढंच नव्हे, जज होता येईल नाही तर याच्या पुढे चांगला वकील सुद्धा हे होता येईल. जर चांगला वकील असेल, बुद्धिमान माणूस असेल तर त्याला कुठेही काही कमी पडणार नाही, अशा प्रकारची ही अवस्था आहे. आणि कायम बुद्धिमान माणसाला किंमत राहिलेली आहे. या ठिकाणी मला एका जुन्या खटल्याची आठवण येते आणि ती सांगितल्याशिवाय मला पुढे जावत नाही. 1932च्या सुमाराला आचार्य अत्रे यांच्यावर पुण्याच्या सेशन कोर्टाने फसवणूक केली म्हणून 26 आरोपींना शिक्षा केली. हे सगळे आरोपी पुण्याच्या सेशन कोर्टाने शिक्षा केली म्हणून ते हायकोर्टात गेले मुंबईला. हायकोर्टामध्ये त्यावेळेला त्यांनी गोविंदलाल ठाकूर नावाचे वकील लावले. मित्र, त्यावेळेला 1932 साली या वकिलांनी कागदपत्र नुसते पाहण्याचे 3000 रुपये फी घेतली. बाकीची फी तर वेगळीच असेल. परंतु जेव्हा मला आश्चर्य वाटलं तेव्हा की या केस मधल्या या वकिलांनी हायकोर्टामध्ये सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये 13 दिवस आर्ग्युमेंट केलं. 68 तास एका केसमध्ये आर्ग्युमेंट केलं आणि मग मला वाटायला लागलं खरोखर तेव्हाही वकिलीमध्ये किंमत होती, वकिलीमध्ये पैसा होता आणि आजही आहे. तेव्हा अशा प्रकारे जर आपल्यामध्ये बुद्धिमत्ता असेल, तर आपण मध्ये कष्ट घेण्याची तयारी असेल तर आपल्याला हा मार्ग अत्यंत चांगला आहे. म्हणून मी या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करेन की आपला मार्ग निवडताना आई वडिलांचा किंवा ज्येष्ठ माणसाचा आदर जरूर ठेवा, परंतु आपल्याला यश कशात मिळणार आहे, आपली आवड काय आहे हे सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. आणि ती आवड जर तुम्ही जोपासली नाही किंवा त्या मार्गाने जर गेले नाही तर मला असं वाटतं की एक अत्यंत चांगला पिक्चर मराठी मधला आहे, शिक्षणाच्या आईचा घो म्हणून. यामध्ये अत्यंत हा विचार चांगल्या प्रकारे मांडला आहे की तुम्ही फक्त अकॅडमिक करिअर करून पुढे जाऊ शकता किंवा मोठं होऊ शकता असं नाही. जगातले अनेक माणसं आहेत की ते कोणत्याही प्रकारचे अकॅडमिक करिअर न करता ते मोठे झाले. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की मनातला न्यूनगंड काढून टाका. आपण कुठेतरी कमी पडतो हे काढून टाका. आपल्याला इंग्लिश येणार नाही हेही मनातून काढून टाका. आपल्याला सगळं काही येतं. जे दुसरी माणसं करू शकतात ते आपण बी करू शकतो. आपण का करू शकत नाही हे आपल्या मनामध्ये भावना आली पाहिजे. ही आपण करू शकतो. आणि म्हणून मित्र, आपण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आले त्यांच्याकरता मी अत्यंत आग्रह सांगेन की आपल्याला खूप संघर्ष करून पुढे यायचंय, खूप संघर्ष करून मोठं व्हायचंय, खूप संघर्ष करून यशाचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे. आणि हा यशाचा मार्ग शोधत एकदा आपल्याला जर सापडला आणि आपण जर पुरेपूर मेहनत घेण्याची जर तयारी दर्शवली तर या जगामध्ये अशक्य काहीच. तुम्ही जज होऊ शकता, तुम्ही हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करू शकता. आजही हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये एका तासाला लाख रुपये घेणारे वकील आजही आहेत. जे तुमच्या लक्षात येईल की वकील वाढले म्हणून कुठे फीस कमी झाले असं होत नाही. तर सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये दिवसाला 2-2, 5-5 लाख रुपये घेणारे वकील आहेत. तेव्हा आपण जरूर झालं पाहिजे. हे अत्यंत चांगलं असं फील्ड आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जरूर आपण या विषयावर विचार करावा आणि एक अत्यंत चांगला मार्ग न्यायदानाचा जो आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं. न्यायदानाच्या मार्गामध्ये अनेक वकील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतात. हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांपुढे काही अडचणी असतात हे आपल्या लक्षात येत नाही.
मित्रो, आपण वकील म्हणून अत्यंत चांगलं काम करू शकतो, हे मी माझ्या अनुभवाने, आणि किती अडचणी असल्या तर आपल्यामध्ये जर जिद्द असेल तर आपण ती पूर्ण करू शकतो. याच्यामुळे मी या ठिकाणी आज कामकाज करत आहे. हे कामकाज करत असताना मी माझ्या क्षेत्रामध्ये वकिलीच्या क्षेत्राव्यतिरिक्तही कामकाज करत आहे आणि त्यामुळे मला अत्यंत चांगलं समाधान या ठिकाणी सुद्धा मिळते. मी या ठिकाणी तुम्हाला एक विनंती करेन की आपण आत्ताच आपल्या कामाचं आराखडा तयार केला पाहिजे. आत्ताच आपण काहीतरी निश्चय केला पाहिजे. एक लक्षात ठेवा, काळ कोणाकरता थांबत नाही. काळ सारखा पुढे जात राहतो आणि हा पुढे जाणारा काळ जर पाहिला, संपला, एक एक दिवस संपतो, एक एक क्षण संपतो आणि आयुष्य त्याच्याने निघून जातं. आणि म्हणून उद्या मी करेन हे असं कधीच नाही. असं कधी मनाशी ठेवू नका. या ठिकाणी मला कबीरांचा एक दोहा आठवतो, कल करे सो आज करे सो अब, पल में प्रत्यय होगा फिर करेगा कब. चांगलं काम करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका. महाराष्ट्र कवी यशवंत म्हणतात, संपल्या दिने संपल्या क्षणे हळूहळू संपते जिने, परी हवी कशाला क्षिती म्हणजे भीती, परी हवी कशाला क्षिती, घडली या हातून कृती, सत्कृती गुणे आयु मापने हा ध्यास घ्या म्हणे. मी किती वर्षाचा झालो याच्यापेक्षा मी चांगलं काम समाजाकरता स्वतः करता करू शकलो, हा ध्यास तुम्ही मनात बाळगला तर आपले सत्कृती गुणे आयु मापने हा ध्यास घ्या म्हणे. आपण चांगल्या कामावर आपण अशा प्रकारे करू शकतो, आपलं आयुष्य बोलू शकतो. मित्र, वेळ अत्यंत मर्यादित आहे, परंतु आता मर्यादित वेळेमध्ये जाता जाता तुम्हाला एक उदाहरण सांगावं म्हणून मी या ठिकाणी एक थोडं सांगी वेळ वाढून घेतो. एक बाहेरच आपण पाहिलं पाहिजे असं काही नाही. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर अनेक लोक अशा प्रकारे प्रचंड मेहनत करून मोठे झालेले आपण पाहतो. अब्राहम लिंकनचं तुम्ही उदाहरण घ्या. दारिद्र्याच्या घरात जन्मलेला माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झाला. घरामध्ये काही नाही तरी सुद्धा स्वतःच्या मेहनतीने ही माणसं पुढे गेली आणि आपण सुद्धा पुढे जाऊ शकतो. आपण मात्र त्याकरता आपण एक गोष्ट केली पाहिजे की मला काहीतरी चांगलं काम करायचंय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्र, जाता जाता मी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की आपण आयुष्यात आजूबाजूला माणसं पाहतो. मी ज्या वेळेला ग्रामीण भागांमध्ये फिरतो त्यावेळेला निवडणुकीचे माहोल पाहतो, त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की जी माणसं शेती विकून कर्ज काढून निवडणुका लढवतात आणि ती निवडणुका लढवल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण खूप मोठे झालो. हे मी एका गावामध्ये गेलो आणि तिथला तो माणूस धावपळ करत होता. म्हटलं काय रे? म्हणे सरपंचाची निवडणूक आहे आणि आईला सरपंच करायचे. मी म्हटलं कशा करता? एकदा म्हणे बोर्डावर त्यांचं नाव लागलं की बस माझी इच्छा पूर्ण झाली. मित्र, हे बोर्ड किती दिवस राहतात? किती दिवस बोर्ड आपण पाहतो? बोर्ड हे सगळे नष्ट होतात. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. भगवान बुद्धांचा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मला आता अलग व्हायचंय, मला माझं नाव करायचंय. भगवान बुद्ध म्हटले की काही हरकत नाही, तू जा आणि तुझं नाव तुला काय अमर करायचं ते तू करून. मित्र, तो गेला बाहेर. त्याने एक मातीचा ढीग पाहिला. त्या मातीच्या ढिगावर त्याने त्याचं नाव कोरलं आणि त्याला असं वाटलं की आता आपण अमर झालो. तो थोड्याच वेळाने पाऊस पडला, त्याचं नाव पुसलं गेलं. पुढे गेला तो एक मोठा खडक पाहिला, त्या खडकावर त्याने त्याचं नाव कोरलं. त्याला असं वाटलं की आता आपलं नाव अमर झालं, जगामध्ये आपण अमर झालो. काही दिवसांनी भूकंप झाला, थोड्या दिवसात त्या दगडाचे 2 तुकडे झाले. समुद्र किनाऱ्यावर गेला, त्याचं नाव कोरलं. त्याला वाटलं की अमर होण्यासाठी नाव हे आवश्यक आहे. मित्र, लाट आली, त्याच्याबरोबर ती वाहून गेली. तो भगवानकडे परत आला आणि म्हटलं की भगवान, माझ्याकडं काही हे नाही, आता मला अमर होण्याचा मार्ग तुम्हीच सांगा. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की या जगामध्ये राहत असताना जेवढं चांगलं करता येईल, जेवढं चांगलं काम करता येईल, एवढाच अमर होण्याचा मार्ग आहे. मित्र, महाराष्ट्रामध्ये आज जर पाहिलं 3 नावं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी. ही 3 नावं प्रचंड प्रमाणात समाजात आहेत. त्या 3 लोकांनी काय केलं? चांगलं काम केलं, समाजाकरता घेतलं आणि म्हणून अमर होण्याचा जो खरा मार्ग आहे तो आपण आपलं ध्येय साध्य करत असताना समाजाचं हित पाहणं सुद्धा हे आपलं काम आहे. म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करू की आपल्या हातून अशा प्रकारे एक चांगलं काम घडो, चांगलं कार्य घडो की ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या गावाला अभिमान वाटला पाहिजे आणि आपल्या समाजालाही आपला अभिमान वाटला पाहिजे. तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांना नम्रपणे विनंती करतो की खूप शिका, खूप मोठे व्हा, निराश होऊ नका. या जगामध्ये अशक्य काहीच नाही. फक्त कष्ट करण्याची, आत्मविश्वासाची तयारी ठेवा आणि एक लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे तो कोणतेही काम करू शकतो, त्याला अशक्य असं काहीच नाही. आणि म्हणून
जाता जाता परत तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना एकच सांगेन की निराश होऊ नका, कष्ट घ्या, आत्मविश्वास बाळगा. या जगामध्ये अशक्य काहीच नाही एवढं तुम्हाला सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू बदाने बापू. खूपच छान मार्गदर्शन आमच्या सर्व बालमित्रांना तुम्ही केलं. तुमचं खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य आमच्या क्लब करता असू द्या. सर्वांना मी सांगू इच्छितो की आपलं क्वेश्चन आन्सरचं सेशन आहे. आपल्या सेकंड गेस्ट जे आहेत आपले IRS उन्मेष वाघ सर यांच्या स्पीच नंतर क्वेश्चन आन्सरचं सेशन असणार आहे. तरी मी बापूंना विनंती करतो की तुम्ही त्यांचे सेशन होईपर्यंत आपल्या कार्यक्रमात थांबा. शेवटी आपले बालगोपाळांचे क्वेश्चन्स त्यांना पडलेले प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत. थँक्यू. सर्वांना सांगू इच्छितो की आपला हा यशाच्या मार्गाचा प्रवास हा 6 दिवसांचा आहे आणि आज आपण 3ऱ्या दिवसा आलेलो आहोत. आणि उद्याचा जो दिवस आहे आपल्या बरोबर असणार आहेत. आपल्या बागलाण तालुक्याचं नाव 7 समुद्रापार रोशन करणारे आर्मस्ट्रॉंग इंडस्ट्रीजचे विनीत माझगावकर सर हे उद्योजकता विषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर IPS गोरख भांबरे सर हे आपल्याबरोबर असणार आहेत. तर जसे आज तुम्ही जॉईन झाले तसे उद्या पण या दोघही दिग्गज मार्गदर्शकांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहायचे आहे. सर्व बालगोपाळांना सांगू इच्छितो की आपल्या ह्या सर्व मार्गदर्शन जे गेस्ट आपल्याला करतायत त्यांच्यावर त्या स्पीच वर आधारित आम्ही एक टेस्ट दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आम्ही ठेवणार आहोत. त्याची लिंक 12 नोव्हेंबरला आपल्या प्रोग्राम मध्येच तुम्हाला दिली जाणार आहे. आणि ते जे रिझल्ट असतील तर शेवटच्या दिवशी आपल्याबरोबर IG प्रतापराव दिघावकर सर असणार आहेत. तर त्यांच्या तर्फे ते रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. मी पुढे जात असताना किलबिल इंग्लिश मीडियमचा नेक्स्ट स्टुडंट यश ऐरे याला विनंती करतो की आपले IRS उन्मेष वाघ सर यांचा इंट्रोडक्शन द्यायचं आहे. ओव्हर टू यू यश ऐरे. Thank you, sir. Hello, everyone. I am Yash Aire from Kirbil English Medium School, Satana. First of all, I am thankful of Rotary Club of Satana Baglan to give me chance to introduce such a great personality. I am happy to introduce IRS Shri Umesh Sharad Wagh sir. He is Deputy Chairman in JNPT. He has joined in Indian Revenue Service in 2000 as an Assistant Commissioner in Central Excise and Custom in Jalgaon in Maharashtra. In the year 2002 to 2004 as a Deputy Director and Additional Director in DRI Ahmedabad. He has the experience of the intelligence gathering and detecting various instances of commercial fraud, detected custom duty evasion, as well as smuggling activities on various fields. He worked as Under Secretary Tax Research Unit and Director Excise in the Ministry of Finance. He also worked on deputation to Ministry of IT and Communication, Home and Coal at Delhi. He worked as Additional Commissioner in GST in Vadodara. Before joining current assignment, he was working as Commissioner Custom in Kolkata. Before joining IRS, he worked as Tahsildar in Government of Maharashtra and Assistant Commandant Railway Protection Force. He has wide experience in the field of policy formulation, intelligence gathering with regard to national security issue and taxation and legal issues. I request IRS Shri Umesh Sharad Wagh sir to give your valuable guidance. Thank you to all. Over to Yogesh sir. थँक्यू यश. मी IRS उन्मेष वाघ सरांना विनंती करतो की आमच्या बालगोपाळांना तुमच्या यशाचा मार्ग आम्हाला दाखवायचे. ओव्हर टू यू उन्मेष सर. मी तुम्हाला अनम्यूट करतो आहे. प्लीज अनम्यूट सर. ओके. नमस्कार. नमस्कार. थँक्यू यश माझं इंट्रोडक्शन केल्याबद्दल. सटाण्याच्या आणि सगळ्या परिसरातल्या जे लोक ऑनलाईन आज इथे आहेत त्यांना सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा. माझ्या आधी ॲडव्होकेट बदाने यांनी आपल्याला एक लेक्चर दिलं. त्यांचा अनुभव अधिकार मोठा असल्यामुळे त्यांनी अनेक बाबींना स्पर्श केला. तसं पाहायला गेलं
तर ही जी वेळ आहे ही नव्या पिढीला चांगलीच माहिती आहे. हिला प्राईम टाइम म्हणतात. जी वेळ मला दिलेली आहे ही प्राईम टाइम आहे आणि त्याच्यामुळे हा फार टीव्हीमध्ये हा फार महत्वाचा वेळ असतो. त्याच्यामुळे मी काही खूप जास्त वेळ घेणार नाही. मी थोडक्यात माझं बोलणं संपवेल. मला सांगण्यात आलं होतं की तुमचा प्रवास आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करावं. बदाने साहेबांसारखा खडतर असा काही माझा प्रवास नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो. माझे वडील मेडिकल ऑफिसर होते. त्याच्यामुळे त्यांच्यासारखा असा संघर्ष मला करावा लागला नाही छोट्या मोठ्या बेसिक गोष्टींसाठी. परंतु आता जो माहितीचा महापूर आलेला आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या एका क्लिकवर आपल्याला माहिती आहे. एका क्लिकवर आपल्याला जी पाहिजे ती माहिती आपण घेऊ शकतो. ती त्या काळात नव्हती. सटाणा, ताराबाद, कळवण अशा ठिकाणी राहून जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा विचार करायला लागलो तर स्पर्धा परीक्षेमध्ये एकूण किती सर्व्हिसेस असतात याचंही ज्ञान आम्हाला नव्हतं. परंतु जसा ज्ञानाचा आणि साधनांचा अभाव जरी असला तर ग्रामीण भागांमधून आल्यामुळे एका गोष्टीचा नक्कीच इतरांपेक्षा ॲडव्हान्टेज होता. तो म्हणजे कोणत्याही गोष्टीची भीती अशी कधी वाटत नव्हती आणि अपयशाला तर बिलकुलच घाबरत नव्हतो. किंबहुना अपयश तर हे आपल्या 5वीला पुजलेलं आहे आणि ते येतच राहील. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टी करण्याच्या आधी अपयश या गोष्टीबद्दल कधीही आम्हाला मनामध्ये भीती अशी नव्हती. मी विद्यार्थी म्हणून अभ्यासात तसा बरा होतो. 12वी मध्ये चांगले मार्क्स मिळाले. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळाली. परंतु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर लक्षात आलं की इंजिनिअरिंग काय हा आपला प्रांत नाही. आपल्याला काहीतरी दुसरं व्हायचंय. त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि मग सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसेस मध्ये तहसीलदार म्हणून काम केलं. त्यानंतर मग UPSC कडे वळलो. तिथे सुरुवातीला RPF मध्ये गेलो कमांडंट म्हणून. त्यानंतर IRS मध्ये आलो. 2000 मध्ये IRS मध्ये आल्यानंतर ते मागच्या 20 वर्षांमध्ये मी विविध पदांवर काम केलं. एका दिल्लीमध्ये काम करत असताना इतर देशांच्या पंतप्रधानांबरोबर एका टेबलवर बसून बोलण्याची सुद्धा संधी मिळाली. जी संधी कधी आयुष्यामध्ये विचार सुद्धा नव्हता केला. त्यांच्या समोर एका टेबलावर अक्रॉस द टेबल जाऊन निगोशिएशनची संधी मिळाली. मोठ्या मोठ्या उद्योगपतींशी बोलायची संधी मिळाली. भारताची पॉलिसी ठरवण्याची संधी मिळाली. GST ची जी नवा ऍक्ट आलेला आहे 2017 पासून तो GST लागू झाला आहे. तो लॉ बनवायची संधी मिळाली आणि आपण बनवलेले अनेक लॉ इम्प्लिमेंट करण्याची पण संधी मिळाली. तर सटाणासारख्या कळवणसारख्या ठिकाणाहून जाऊन सुद्धा अशा ठिकाणी आपल्याला काम करायची संधी मिळाली. याचं सगळं श्रेय जातं की या देशामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस अजूनही निष्पक्षपणे होतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या मेरिट शिवाय इतर कोणत्याही गोष्टी चालत नाही. आणि ही जी इन्स्टिट्यूशन आहे UPSC ची ती अजूनही तशीच निष्पक्षपणे काम करत आहे. ती नसली असती तर आम्ही कोणीही आज तिथे ग्रामीण भागातून पोहोचू शकलो नसतो. आता जे विद्यार्थी इथे जॉईन झाले आहेत त्यांना एक ठराविक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्यांना मी असं म्हणणार नाही की पुस्तकांची किंबहुना साधनांची कमतरता आहे. पण मी म्हणत नाही, कारण की मी जी वक्त्यांची जी लिस्ट बघितली त्याच्यामध्ये 13 वक्ते आहेत माझ्या मते या 2-4 दिवसात. 2-4 वक्त झालेत. त्या वक्त्यांमध्ये मी बघितलं ऍडव्होकेट बदाने आज होते. त्यानंतर विनीत माजगावकर आहे, सुबोध जगताप आहे, रवी राजपूत आहे, प्रतापराव आहेत शेवटच्या दिवशी माझ्या मते. तर हे सगळे सटाण्याच्याच याच्यातून पुढे आलेले आहेत. आणि मला सांगायला विशेष आनंद होतो की त्यातले 3 ते 4 वक्ते हे माझे समकालीन किंबहुना माझे बॅचमेट्स आहेत. माझ्या आधी 10 ते 15 वर्ष काही वक्ते आहेत आणि माझ्या नंतर सुबोध माझ्या मध्ये सगळ्यात तरुण वक्ता आहे.
तर मी याच्यामध्ये एवढं सांगतो की जे माझ्या आधी 10-15 वर्ष होते त्यांना साधनांची प्रचंड कमतरता होती. माझ्या आणि माझ्या समकालीन लोकांना साधनांची तेवढी कमतरता नव्हती, मात्र माहितीचा अभाव होता. मात्र आज जे ग्रामीण भागातून लोक इथे माझं ऐकतायत त्यांना साधनांची कमतरता तर नाहीये आणि माहितीचाही अभाव नाही. फक्त त्यांना काय पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे आणि हा मोठा कळीचा मुद्दा आहे. कारण की तुम्ही जे वक्ते निवडले तर सगळ्या क्षेत्रातले आणि सगळ्या क्षेत्रात त्यांनी यश मिळवलेलं आहे. तर बदाने साहेबांनी पण जे सुरुवातीला सांगितलं तेच पुनरुक्तीचा दोष स्वीकारून सुद्धा मला सांगावंसं वाटतं की पहिले सर्वप्रथम तुम्ही ओळखा की तुम्हाला काय पाहिजे. अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतःला ओळखलं, तुम्ही काही जरी केलं तर ते फेलच होणार आहे. सांगायचा मुद्दा असा की जर सचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून गायन स्वीकारलं असतं तर काय झालं असतं, किंवा आजच्या प्रथित यश गायकाने गायन सोडून जर क्रिकेट स्वीकारलं असतं तर काय झालं असतं. त्याच्यामुळे लहानपणीच सचिनला कळलं की तो क्रिकेट चांगलं खेळू शकतो आणि त्याने त्याच्यात झोकून दिलं. त्याच्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचला. 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी करिअर उपलब्ध असून सुद्धा एखाद्या व्यक्तीला त्या करिअर करायचं असेल तर घरच्यांचा प्रचंड विरोध होता. उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा एखाद्या व्यक्तीने त्यावेळेस माझ्या वेळेस 1989 ला 12वी करून सांगितलं असतं, चांगले मार्क्स मिळवून 90% मार्क्स मिळवून तो घरी जाऊन सांगितलं असतं की पप्पा मला शेफ व्हायचं, मला स्वयंपाक बनवणं खूप आवडतं, मी शेफ होणार. तर त्याला आपल्या वडिलांनी काय सांगितलं असतं, ती अतिशय याची कल्पना मला करता म्हणजे मला चांगल्या प्रकारे करता नाही. आता त्याला म्हटलं असतं घरच्यांनी की हाऊ येडावना, तर आणि त्याला प्रसादही मिळाला असता. पण तशी परिस्थिती आज नाही. आज जर तुम्ही घरच्यांना सांगितलं की मला फॅशन डिझाईन व्हायचंय किंवा शेफ व्हायचंय, म्युझिशियन व्हायचंय, किंवा मला चित्रपटामध्ये पटकथा लिहायची आहे किंवा मला एडिटिंग करायची आहे, तर घरचे ते समजून घेण्याच्या परिस्थितीत आले आहे. कारण की माहितीच्या प्रगतीमुळे त्यांच्याकडे माहीत झालंय की या क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वोच्च ठिकाणी जाता येतं आणि चांगल्या प्रकारे यश मिळवता येतं. म्हणून आजची जी पिढी आहे, जरी ग्रामीण भागातली जी म्हटली, तर त्यांच्या समोर मला असं म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांनी स्वतःला हा विचारायला हवा की तुम्हाला काय बनायचं. त्यानंतर, आणि ही गोष्ट सोपी नाही. मी स्वतः इंजिनिअरिंग करून MBA करून नंतर मला लक्षात आलं की मला बिझनेस व्यवसाय असं काही करायचं नाहीये, तर मला स्पर्धा परीक्षांमध्ये जायचं. हे मला 6 वर्षांचा अभ्यास करून एक इंजिनिअरिंगची एकाची जागा खाऊन MBAची एकाची जागा खाऊन कळलं. हे जर मला पहिले कळलं असतं तर मी ज्या विषयांना घेऊन मी UPSC केली, मी इंजिनियर झाल्यानंतर मराठी वाङ्मय आणि भूगोल घेऊन UPSC केली, तर मी सुरुवातीलाच हे 2 विषय घेतले असते आणि ग्रॅज्युएशनच त्यांच्यात केलं असतं तर मी 21व्या-22व्या वर्षीच टॉप केलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला ओळखणं हे फार महत्वाचं आहे. आणि नंतर तुम्ही एकदा स्वतः तो ध्येय निश्चित केल्यावर, त्याला परिश्रमाचा जोड दिल्यावर, मला नाही वाटत तुम्हाला कोणतंही ध्येय अशक्य आहे. फक्त मला एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय ठेवता की मला हे बनायचंय, फॉर एक्झाम्पल जेव्हा मी ध्येय ठेवलं की मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचंय, तर हे ध्येय काही माझं साध्य नव्हतं. दिस इज नॉट एंड, दिस इज अ मीन्स टू अचीव समथिंग. हे माझं ध्येय मी जे गाठलं हे मला साधन म्हणून पाहिजे होतं आणि ते साधन जे होतं त्या साधनाचा उपयोग मला लोकोपयोगी कामं करण्यासाठी व्हावा यासाठी करायचा होतं. नाहीतर काय होतं की गफलत होते आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये साध्य म्हणून बघितलं जातं आणि मग तिथे आल्यावर मग तुमची फसगत होते. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम हे सांगावंसं वाटतंय की तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, त्याला परिश्रमाची जोड द्या आणि साध्य आणि साधन याच्यामध्ये फसगत करू नका. आणि हे सगळं करत असताना ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही चांगलं माणूस म्हणून इव्हॉल्व्ह होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला चांगल्या संगती,
चांगल्या छंद याचा लागले पाहिजे, जेणेकरून तुमचा मानसिक सुद्धा आणि तुमचा इमोशनल कोशंट सुद्धा वाढला पाहिजे. ही एक मला जे आजचे जे तरुण माझ्या समोर आहेत त्यांना मला सांगावंसं वाटतंय. आणि त्यानंतर दुसरा जो एक मुद्दा होता की आज कोणत्याही ठिकाणी जाऊन UPSC मधून कोणते सर्व्हिसेस आहेत आणि त्यानंतर कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात आणि कशा द्याव्या लागतात. एक माझ्या मते भरपूर क्लासेस अवेलेबल आहेत आणि यू कॅन आस्क एनीबडी, देर आर सो मेनी पीपल अराउंड. त्याच्यामुळे मी त्या डिटेल्समध्ये जाणार नाही. मला दुसरा विषय देण्यात आला होता की मी ज्या क्षेत्रामध्ये सध्या आहे, जी म्हणजे की शिपिंग क्षेत्रामध्ये मी सध्या काम करतोय. भारतामधला जो सगळ्यात मोठं टर्मिनल आहे त्याचा मी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय. तर मला असं सांगण्यात आलं होतं की या शिपिंग क्षेत्रात, तर शिपिंग क्षेत्र हे लॉजिस्टिक या क्षेत्राचा एक पार्ट आहे आणि या क्षेत्रामध्ये भारत हा अतिशय मागासलेला आहे आणि या क्षेत्रामध्ये काय काय करिअर असतं आणि काय काय करिअर करता येतील या बाबत मला मार्गदर्शन करायला सांगितलंय. तर पुढचे 2-3 मिनिटं मी फक्त त्याच्याबद्दल बोलणार आहे. जगाशी कोणताही व्यापार होतो तो मुख्यतः समुद्रमार्गे होतो आणि त्यासाठी बंदरांचं महत्व हे वादातीत आहे. आणि ते बंदर म्हटलं तर फक्त शिप नाही, तर बंदरमध्ये जे टर्मिनल्स असतात जे मालाची चढ उतार करतात, त्यानंतर तिथे जे तुम्हाला तो माल इच्छित स्थळी पोहोचवला जातो त्याच्या मागे बरेच लोक कार्य करत असतात. त्याच्यामध्ये कस्टम हाऊस एजंट, ट्रान्सपोर्टर, बुकिंग एजंट, त्यानंतर CNF एजंट, वेअर हाऊसेस, लॉजिस्टिक्स प्रोव्हायडर, ह्या सगळी एक फार मोठी चेन आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मराठी माणसं या व्यवसायात फार कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हे माणसं या व्यवसायात कमी प्रमाणात यासाठी आहे कारण की याबाबत आपल्या लोकांमध्ये जागरूकताच नाही. हा एक फार मोठं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील लोकांनी करिअर करण्यासारखे भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे स्किल म्हणजे एक आपण जे म्हणतो की बेसिक स्किल पासून तर सर्व्हिस सेक्टर पर्यंत, ज्याला म्हणतो की आपण ब्लू कॉलर जॉब पासून व्हाईट कॉलर जॉब, अशा अनेक प्रकारचे जॉब्स या क्षेत्रामध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे जर या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर मी रोटरीच्या माध्यमातून जर काही स्पेसिफिक टार्गेट ग्रुप करता जर तुम्ही काही सेमिनार ऑर्गनाईज केला तर मी त्या लोकांना इथेही बोलू शकतो, इथूनही करू शकतो किंवा काही चांगल्या लोकांथ्रू याचं मार्गदर्शनही करू शकतो. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासारखी भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी या संदर्भात फार मोठा विषय आहे पण आता या थोडक्यात मला याच्यात बोलता येणार नाही. मी बरेचसे मेसेज बघतोय ज्याच्यामध्ये मला UPSC मध्ये काय काय सर्व्हिसेस आहे आणि काय काय नाही आहे ते विचारलं जातंय. तर मी त्यांना थोडक्यात सांगतो की UPSC ही परीक्षा एकंदरीत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेससाठी कंडक्ट केली जाते. याच्यामध्ये 28 सर्व्हिसेस आहेत. त्याच्यापैकी मुख्यतः सर्व्हिसेस ग्रुप A आहेत आणि बाकीच्या काही सर्व्हिसेस ग्रुप B आहेत. तर याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस अशा 3 असतात. त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसचा अर्थ असा असतो की हे सिलेक्ट झाल्यावर यांना त्या राज्यात पाठवलं जातं आणि ते आयुष्यभर त्या राज्यातच राहतात. तर त्याच्यामध्ये इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अँड इंडियन पोलीस सर्व्हिस. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी वेगळी परीक्षा असते, ती UPSC तर्फे नाही दिली जात, UPSC तर्फेच घेतली जाते, परंतु ती वेगळी परीक्षा असते. इथे इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस या 3 ऑल इंडिया सर्व्हिस म्हटल्या जातात. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, ज्या सर्व्हिसेसचा मी पार्ट आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस असे 2 पार्ट होतात. त्यानंतर इंडियन अँड ऑडिट अकाउंट सर्व्हिस, ज्याच्यामध्ये जे कॅग असतं, कंट्रोलर अँड ऑडिटर ऑफ जनरल, जो गव्हर्नमेंटचे जे खर्च केले जातात त्याची तपासणी करायचं आणि काही चूक होत असेल तर ती शासनाला सांगायचं, हे जे काम आहे ते इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस करतं. इंडियन रेल्वे सर्व्हिस नावाची सर्व्हिस आहे. आता रेल्वेच्या सगळ्या सर्व्हिस
मर्ज करून रेल्वेच्या सर्व्हिस झालेल्या आहेत. ते पण याचा एक पार्ट आहे. आणि त्या 4-5 सर्व्हिसेस आहेत त्या इंडियन रेल्वेमध्ये आहेत, जसे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, इंडियन रेल्वे प्रोटेक्शन सर्व्हिस. या सगळ्या सर्व्हिसेस आता मर्ज करून एकच सर्व्हिस करायचा विचार आहे माझ्या मते. या वर्षी किंवा पुढच्या वर्षी पण ती होईल. पण ह्या एक सर्व्हिस आहे. इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस आहे, इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस आहे. तर अशा प्रकारे जवळजवळ 28 सर्व्हिसेस आहे. कमी जास्त 1-2 सर्व्हिस होऊ शकतात. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस युपीएससी तर्फे एक परीक्षा घेतली जाते. त्याचं स्वरूप प्रिलिम म्हणजे सुद्धा आपण 100 विद्यार्थी जर अपियर झाले, तर प्रिलिम मध्ये जर 100 अपियर झाले, तर टोटल 10 पोस्ट असतील, तर त्याच्यात 10 पट, म्हणजे समजा आता आपण असं 1000 पकडू की 1000 लोक अपियर झाले आणि 10 पोस्ट आहेत, तर 100 लोक ते प्रिलिम मध्ये क्लिअर करतात. आणि जेवढ्या पोस्ट आहे त्याच्या डब्बल, म्हणजे 10 पोस्ट असतील तर 20, तर 20 हे मेन्सला क्लिअर करतात आणि इंटरव्ह्यू मध्ये 2:1 रेशो असतो, म्हणजे अर्धे कळतात. तर अशा प्रकारे 1000 लोक बसले तर फायनल 10 लोक घेतले जातात. हे सांगायचा उद्देश हा नाही की तुम्ही घाबरून जावं. सांगायचा हा उद्देश आहे की परीक्षा 3 टप्प्यात पार केली जाते आणि प्रत्येक टप्प्यात लोक गळतात. परंतु याला घाबरून जायचं काही कारण नाही. परीक्षेचा पॅटर्न फिक्स आहे, परीक्षेचे विषय फिक्स आहेत, परीक्षा कशी द्यायची याच्याबद्दल मार्गदर्शनासाठी भरपूर क्लासेस आहे किंवा सिनियर लोक उपलब्ध आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि योग्य प्रकारे अभ्यास करणं आणि 16 ते 18 तास जर 1 वर्ष अभ्यास करायची तयारी असेल, तर या परीक्षेमध्ये यश मिळणं कठीण नाही. परंतु माझं अजूनही सांगणं आहे की फक्त स्पर्धा परीक्षाच फक्त यशाला घेऊन जाणाऱ्या नाही आहेत. आजूबाजूला एखादा चांगला अधिकारी आला, त्याला वृत्तपत्रातून त्याचं नाव आलं, तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेने यावं. परंतु तुम्हाला जर खरोखर समाजसेवा करण्याची, काहीतरी बदल घडवण्याची समाजासाठी जर खरोखर इच्छा असेल, तर नक्कीच आपण या मार्गाने यावं. अदरवाईज आपल्याला जे योग्य वाटतं त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायचा प्रयत्न करावा. माझ्या मते मला तुम्ही 15 मिनिटं दिले होते, मी थोडासा 2-3 मिनिटं जास्तच बोललो. धन्यवाद. अजूनही वेळ घेतला असता तरी काही हरकत नव्हती, पण परंतु आपण आता क्वेश्चन आन्सर सेशनने आपण पुढे गायडन्स करू आपण. आणि किलबिल इंग्लिश मीडियमचे ललित पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अनम्यूट व्हायचं आहे आणि आपले जे गेस्ट आहेत त्यांना क्वेश्चन विचारायचे आहेत. ओव्हर टू यू ललित पाटील सर, प्लीज अनम्यूट. सर आवाज येत नाही सर तुमचा. अनम्यूट आहेत ते. एक मिनिट. आता अनम्यूट सर, अनम्यूट कर. हॅलो, येतोय आवाज? यस यस. धन्यवाद सर. प्रथमतः सर्व मार्गदर्शक आणि आपले मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी यांचं मी किलबिल परिवारातर्फे खूप खूप स्वागत करतो आणि त्यांच्या अनमोल मार्गदर्शनासाठी आमच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो. आजचे आपले जे प्रमुख मार्गदर्शक होते बदाने सर आणि उन्मेष वाघ सर, या दोघांना आमचे काही विद्यार्थी विचारू इच्छितात की दोघांच्या दृष्टिकोनातून सक्सेस, यशस्वी म्हणजे काय. तर एखाद्या ओळीमध्ये किंवा एक तुम्हाला उदाहरणाच्या स्वरूपात सांगता येईल की तुमच्या दोघांच्या मताने सक्सेस किंवा यश म्हणजे काय. बदाने बापू. सक्सेस
याचा अर्थ मी एकच सांगतो की आपल्याला आयुष्यात जे ध्येय गाठायचं असतं त्या ध्येयापर्यंत पोहोचणे म्हणजे सक्सेस. धन्यवाद. उन्मेष वाघ सर. आवडीचं काम करायला मिळालं म्हणजे सक्सेस. धन्यवाद सर. बदाने बापूंना मी पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. आमची भांगडिया कृतिका म्हणून विद्यार्थिनी आहे. ती विचारते की बापू, ज्यावेळेस आपण शिक्षण घेत होता त्यावेळेस आपल्याला अनेक संकट आलेत, आपण सांगितलं, पण असं म्हणजे BCom किंवा आपण BA केलं तिथे त्या काळात जास्त संकट आली का LLB चं शिक्षण घेताना जास्त संकट आली आपल्यावर? मी नाशिकला गेल्यापासून मी माझ्या व्याख्यानात सांगितलं की केशाचे आराणे होते. नाशिकच्या स्टँडवर उतरल्यावर तेव्हापासून जी संकटांची मालिका सुरू झाली ती लॉस संपेपर्यंत चालूच होती आणि त्याला तोंड देत देत मी इथपर्यंत पोहोचलो. बापू, पुढचा प्रश्न त्याच्यात पुढे कंटिन्यू करतो. आपण म्हटला होता की तुम्हाला जज पण होता येईल, तर आता आमचे विद्यार्थी जरी लहान असले तर त्यांना न्यायाधीशाबद्दल एक वेगळी पिक्चर्स मधून बघत असताना एक वेगळी आपुलकी वाटते, आदर वाटतो. तर ते न्यायाधीश बनायचं तर त्यांनी ठरवलं तर त्यासाठी असणारी पात्रता काय असू शकते? न्यायाधीश होण्यासाठी दोन प्रकारच्या दोन प्रवाह आहेत. 12वी झाल्यानंतर तुम्ही लॉला जाऊ शकता, त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनची गरज नाही. आणि दुसरा जो प्रकार आहे तो ग्रॅज्युएशन करून BA करून तुम्ही LLB करू शकता. ते ज्याला न्यायाधीश व्हायचं त्याने अशा प्रकारे 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर लॉ जॉईन करून ते डिग्री हस्तगत करू शकता. एकदा डिग्री मिळाल्यानंतर MPSCच्या परीक्षा देऊन ते अशा प्रकारे न्यायदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात, त्या ज्युडिशियरीमध्ये ते जॉईन होऊ शकतात. मी तर असं म्हणेन की स्त्रियांकरता न्यायाधीश हे अत्यंत चांगला जॉब आहे. आज जर तुम्ही या क्षेत्रामध्ये पाहिले, परवाच तुम्ही अर्णव गोस्वामींची जी केस पाहिली ती ज्या न्यायाधीशांपुढे चालली त्या सुद्धा एक महिला न्यायाधीश आहे. तेव्हा आता या क्षेत्रामध्ये महिलांना एवढी चांगल्या प्रकारे संधी आहे आणि इतका चांगला जॉब आहे. तर मी म्हणेन महिलांकरता एक तर कॉलेजमध्ये प्राध्यापक, हायस्कूलमध्ये शिक्षक आणि अशा प्रकारे ज्युडिशियरीमध्ये हा एक चांगला जॉब आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगेन की जरूर त्यांनी याचा विचार करावा. 12वी नंतर लॉ करणं किंवा ग्रॅज्युएशन नंतर लॉ करणं आणि लॉची डिग्री मिळाल्यानंतर न्यायाधीश पदासाठी परीक्षा देणं, MPSC करणं हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे. तर आपण म्हणू शकतो की आजच्या विद्यार्थ्यांना वकील होणं हे एक चांगलं करिअर होऊ शकतं किंवा चांगलं करिअर म्हणून त्यांनी बघावं, त्याकडे म्हणजे निर्णय घ्यावे, न्यायदानाची प्रक्रियेत सहभागी व्हावं आजच्या विद्यार्थ्यांनी. मी तर म्हणेन की इतकं चांगलं फील्ड दुसरं नाही. या फील्डमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर माझ्या भाषणात सांगितले समाजाचा अंतरंग आपण ओळखू शकतो आणि दुसरं आर्थिक दृष्ट्या सुद्धा तुमच्यामध्ये जर कुवत असेल तर तुम्ही ती कोणतीही पातळी तुम्ही गाठू शकता. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये केसेस चालवणारे अनेक वकील आहेत, तरी प्रत्येक खटला सुरू झाला काही कुठे काही झालं की सगळे लोक म्हणतात की आम्हाला उज्ज्वल निकम पाहिजे. म्हणजे उज्ज्वल निकमच का पाहिजे? म्हणजे त्यांनी स्वतःच्या मेहनतीने कष्टाने ती पोस्ट प्राप्त केली. तेव्हा ती जागा रिकामी आहे. ज्याच्यामध्ये कुवत असेल त्यांनी ती जागा मिळवावी. म्हणजे जर आपण श्रम घेतले तर एवढंच करता मी उज्ज्वल निकम यांचं नाव सांगतो की महाराष्ट्रामध्ये एवढे हजारो वकील असताना प्रत्येक केसमध्ये चालवायला उज्ज्वल निकम लोकांना पाहिजे. म्हणजे त्यांनी ते अढळपद एक प्राप्त करून घेतलंय. तेव्हा आपण जर अशा प्रकारे मेहनत केली, चांगलं आपण काम केलं तर अत्यंत चांगला असा जॉब आहे. पैसे मिळवून देणार असा हा जॉब आहे. मी मुंबई म्हणजे हायकोर्टातलं आणि सुप्रीम कोर्टातलं उदाहरण एवढं सांगेन की आजही तिथे दिवसाला, तासाला लाखो रुपये घेणारे वकील आजही आहेत. फक्त आपल्यामध्ये तिथपर्यंत जाण्याची कुवत पाहिजे. तिथपर्यंत जाण्यासाठी आपली श्रम घेण्याची तयारी पाहिजे. ती जर असेल तर याच्यासारखा चांगला जॉब दुसरा कोणताच नाही असेल. धन्यवाद सर. पुढे मी उन्मेष वाघ सरांना विचारू इच्छितो की सर, आता तुम्ही म्हटलं होतं की मेसेज मध्ये भरपूर जण IAS, IPS किंवा इंडियन सर्व्हिसेस बद्दल विचारतायत, UPSC बद्दल. खरंच सर, आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये खूप अज्ञान आहे त्या विषयासंदर्भात, पण त्यांना त्याची आवड पण वाटते. गावात एखादा अधिकारी आला त्यांना बघून त्याला खूप आनंद वाटतो. तर मुलं परत परत विचारतायत सर की IASच आणि IPSच आणि IFS किंवा IRS यांमधली चांगली सर्व्हिस म्हणजे ते सर्व सर्व्हिसेस चांगल्या आहेत, समाजाचं देणं आहे,
पण तुमच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी की आज तुम्हाला त्या सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तर त्यांनी कुठून सुरुवात करावी, अभ्यासाची म्हणा किंवा एखादा मार्गदर्शनाची सुरुवात म्हणा, कुठून करावी त्यांनी मार्गदर्शनाची सुरुवात? मी सर्वप्रथम हे सांगितलं की कृपा करून एखादा चांगला अधिकारी आला आणि त्याचं नाव पेपरमध्ये आलं म्हणून आपल्याला IAS व्हायचंय किंवा IPS व्हायचंय किंवा IRS व्हायचंय असं कृपया करू नका. तुम्हाला जर खरोखर, कारण की ग्लॅमर हा पार्ट जो आहे तो अनफॉर्च्युनेट आहे. खरं तर जे सिव्हिल सर्वंट आहेत त्यांनी पडद्यामागे राहून काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडनं अभिप्रेत आहे. परंतु काही लोक, काही पत्रकार किंवा काही अधिकाऱ्यांना थोडासा ग्लॅमर मिळतं, त्याच्यामुळे एक वेगळा संदेश लोकांमध्ये जातो. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. परंतु सर्वप्रथम तुम्हाला खरोखर त्याच्यातून काय साध्य करायचंय ते असेल, मग तुम्ही जर ठरवलं की मला सिव्हिल सर्व्हिसेस करायची आहे, त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही चौकस असले पाहिजे. कारण की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये 50% म्हणजे 50% जे मार्क्स आहेत ते तुमच्या जनरल नॉलेजसाठी आहे. जनरल नॉलेज म्हणजे सर्वसामान्य ज्ञान, म्हणजे जे आपण साधारणतः 12वी पर्यंत शिकतो त्या सगळ्या गोष्टी किती चौकसपणे तुम्ही शिकले आहात आणि किती चांगल्या प्रकारे तुम्ही भारताबद्दल, भारताच्या भूगोलाबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल, भारताच्या इतर कल्चर बद्दल, भारताच्या सध्या स्थितीच्या घडामोडीबद्दल तुम्ही किती जागरूक आहात आणि किती चिकित्सक पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीकडे बघता, या सगळ्यांचा अभ्यास करणं महत्वाचा आहे. आणि तो फक्त 1 वर्ष 2 वर्षात येत नाही, तर तुम्हाला सुरुवातीपासून त्या चौकसतेने तो तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजे. म्हणून जर सुरुवात जर तुम्ही म्हणाल तर साधारणतः तुम्ही माध्यमिक याच्यात येतात, म्हणजे 6वी 7वी नंतर जेव्हा तुम्ही येतात तेव्हाच तुम्ही चौकसतेने भारताबद्दल, भारताच्या इतिहास, भूगोल, कल्चर बद्दल आणि आजच्या ज्या घडामोडी होत आहेत त्याच्याबद्दल चांगल्या चौकसतेने, इकॉनॉमिक्स याच्याबद्दल बघितलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये सुरुवातीपासून त्या काही ना काही ज्ञान, काही ना काही विचार साठत गेले पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या, ज्याला म्हणतो की जे आपलं आतलं मन आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी साठत गेल्या पाहिजे. धन्यवाद सर. सर, आपल्या परिचयामध्ये आम्ही सांगितलं की तहसीलदार म्हणून आपण MPSC ची एक्झाम पास आउट झालात, तहसीलदार म्हणून जॉईन पण झालात, पण पुढे असं का वाटलं की तुम्ही परत UPSC द्यावी, तिथे करिअर आपलं आता परत एक्सपोज करावं किंवा वरती जावं आपण, असं काय घडलं की काही आपल्या मनात पहिल्यापासून विचार होता की UPSC द्यायची? मला UPSC करायचं हे पहिल्यापासून होतं, परंतु कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की ज्ञानाचा अभाव, माहितीचा अभाव आणि साधनांचा अभाव, या 3 गोष्टी होत्या. जरी मी म्हटलं की मला एकदमच खास जावं नाही लागलं, पण शेवटी मिडल क्लास फॅमिली मधून मी पण होतो. आम्ही 3 भाऊ होतो, त्याच्यामुळे स्वतःवरच एक बर्डन होतं की आपण किती वेळ आपल्या वडिलांवर बोज राहावं. त्याच्यामुळे मी एक 1 बाय 1 स्टेप घेत होतो. त्याच्यामुळे सुरुवातीला मी MPSC केली, एक जॉब मिळाला, त्याच्यानंतर मी ठरवलं की आता परत MPSC नाही द्यायची, आपला UPSCचं ध्येय ठेवायचं. आणि तहसीलदार मध्ये कार्यरत असतानाच मी उरलेल्या वेळामध्ये अभ्यास करून मी UPSC ला गेलो. तर UPSC आपण म्हणजे कोणत्या प्रयत्नात क्रॅक केलं, म्हणजे पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात, आणि इंटरव्ह्यू आपला कसा फेस झाला? की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना, आता इंग्लिश बद्दल जरी आता इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतात तरी इंग्लिश कम्युनिकेशन कमी होत असल्यामुळे बऱ्याचशांना इंग्लिशचे प्रॉब्लेम पण येतात. आणि आपण जर ग्रामीण भागातून गेलात तर डायरेक्टली इंग्लिश ट्रान्सलेट, इंग्लिश यामध्ये खूप मोठा आपल्यावर दबाव पडतो. तर याच्यासाठी फेस काही करू शकतो आपण त्यावेळेस? मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो की सगळ्यात पहिले की तुम्ही डोक्यातून काढून टाका की इंग्लिश भाषा किंवा इंग्लिश काय भाषा हा UPSC साठी काही अडचणीचा मुद्दा आहे. कोणत्याही भारतीय भाषामध्ये UPSC देऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यू मध्ये किंवा कोणत्याही संभाषणामध्ये भाषा ही कधीच अडचण ठरत नाही. तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुस्पष्टपणे तुमच्या डोक्यात असेल तर तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही सरळ सोप्या पद्धतीने ते सांगू शकता. आता मी ज्या जॉबवर आहे तिथे किंवा मी 16 वर्ष बाहेर होतो, त्याच्यामुळे मुख्यतः माझं काम इंग्रजीमध्येच व्हायचं आता माझ्या सर्व्हिसमध्ये. पण मला मराठी बोलताना काही प्रश्न म्हणजे काही फारसा प्रॉब्लेम येत नाही. थोडंफार
एखादा दुसरा शब्द सापडताना मराठीत प्रॉब्लेम येईल, पण दुसरा काही प्रॉब्लेम येत नाही. संभाषण हे विचारांच्या आदान प्रदानाची गोष्ट आहे. इव्हन इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्या डोक्यात सुस्पष्ट असेल तर तुम्हाला इंग्रजीचं काहीही प्रॉब्लेम येत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही भारतीय भाषेमध्ये दिला असेल तर तिथे ट्रान्सलेटर असतो, तो ट्रान्सलेट करतो, किंवा तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी कोणी काही म्हणत नाही. इंटरव्ह्यू ही तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे, तुमच्या नॉलेजची टेस्ट नाहीये. नॉलेजची टेस्ट तुमची प्रिलिम आणि मेन्स मध्ये संपते. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये भाषेमुळे अडथळा येतो असं काही नाही. मला एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 70% 75% मार्क होते. युपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये मला 70% मार्क्स होते, आणि जे 5 ते 7% पोरांनाच मिळतात. आणि माझी इंग्रजी, मी काही इंग्रजी माध्यमातून शिकलो नाही, किंबहुना माध्यमाच्या बाबतीत तर माझी सगळी रसमिसळ आहे. 4थी पर्यंत मी मराठी भाषेत शिकलो, 5वी ते 10वी मी हिंदीमध्ये शिकलो, आणि 11वी 12वी पासून मी इंग्रजीत शिकलो. म्हणजे माझ्या इतकी रसमिसळ तर कोणाचीच नसेल, तरी सुद्धा मला इंटरव्ह्यूला कधीही प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या बालमित्रांना माझं सांगणं आहे की भाषेचा बाऊ कृपया मनात करून घेऊ नका, आणि तुम्ही बिनधास्तपणे याला सामोरे जा. आणि जो तुमचा पहिला प्रश्न होता की कितव्या अटेम्प्ट मध्ये पास झालो, तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी फेल झालो, तो दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला सर्व्हिस मिळाली. मग त्यानंतर मी अटेम्प्ट दिला नाही. धन्यवाद सर, खूप खूप आभार सर. खूप सुंदर मार्गदर्शन आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना या समस्या येतात, त्याबद्दल आपण चांगलं मार्गदर्शन केलं. आणि बापूंनी पण खूप चांगल्या प्रकारे न्यायाधीश किंवा लॉ या गोष्टी ज्या मनात आपल्या भीती निर्माण करतात त्याबद्दल चांगली माहिती दिली. खरंच आज आपलं हे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल ठरलं. जाता जाता तुमच्या दोघांसाठी एकच म्हणेन मी, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा, बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जला उसी दिए में तो उजाला भी उसी का होगा. धन्यवाद सर, खूप खूप सुंदर आपण असं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी किलवी परिवार आपण आणि रोटरी क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल त्यांचे खूप खूप मी आभार मानतो. धन्यवाद. ओव्हर टू योगेश सर. थँक्यू पाटील सर. मी आजच्या कार्यक्रमाचं वोट ऑफ थँक्स देण्यासाठी नितीन मगर यांच्याकडे जात असताना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की उद्या आपल्या बरोबर असणार आहेत प्रसिद्ध उद्योजक आर्मस्ट्रॉंग इंडस्ट्रीजचे विनीत माजगावकर सर आणि IPS अधिकारी गोरख भांबरे सर. उद्या पुन्हा एकदा सर्वांनी आपल्या कार्यक्रमात जॉईन व्हायचं आहे. आणि आपल्या वोट ऑफ थँक्स नंतर जर कोणाला आपल्या गेस्ट सर बरोबर हितगुज करायचं असेल तर मी शेवटी अनम्यूट करून तुमचे काही प्रश्न राहिले असेल तर त्यांच्याशी आपण 5 मिनिटं त्यांना वेट सांगू आणि आपण त्यांच्याशी हितगुज करू. मी रोटरी नितीन मगर सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं वोट ऑफ थँक्स द्यायचे. ओव्हर टू यू मगर सर. थँक्यू योगेश सर. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान व किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या कार्यक्रमासाठी माजी प्रांतपाल रोटरी राजेंद्र भांबरे सर व माजी प्रांतपाल उपप्रांतपाल अमरावतीवरून उपस्थित असलेले रोटेरियन राजूजी मुंदडा सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून वक्तव्य केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आजचे प्रमुख वक्ते सटाणा येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट पंडितराव बदाने बापू व भारतीय प्रशासन सेवेतील प्रशासकीय अधिकारी माननीय IRS उन्मेष वाघ सर यांनी उपस्थित राहून खूप छान मार्गदर्शन केले, याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. या झूम मीटिंग मध्ये विविध ठिकाणाहून त्याचप्रमाणे सटाणा शहरातून उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे आभार व विविध शाळेतील उपस्थित पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार मानतो. विविध या कार्यक्रम झूम मीटिंग साठी रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी सटाणा तसेच रोटरॅक्ट इनर व्हील क्लबचे पदाधिकारी सदस्य हे देखील उपस्थित राहिले, यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ओव्हर टू योगेश सर. थँक्यू रोटरी आणि नितीन मगर सर, खूप खूप धन्यवाद. सर्व गेस्ट पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल आणि इतर विविध शाळांतर्फे खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि उपस्थितांपैकी कोणाला सरांशी हितगुज करायचा असेल तर ते हितगुज करू शकतात. मी आता सर्वांना अनम्यूट करत आहे, फक्त एकेकाने प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतात. थँक्यू ऑल.
हॅलो. येस मल्हार. हॅलो. हा येस ज्ञानदाई, ज्ञानाई बिरारी. यार मम्मा. कोणाला प्रश्न हॅलो. विचारायचे असला हा येस रेज युअर हँड. आपले रोटरियन्स अनम्यूट होऊन आपल्या गेस्ट बरोबर बोलू शकतात. हॅलो. पडे ना हॅलो सर. येस तनिष्का. सर माझा क्वेश्चन दोघं सरांसाठी आहे. विचारू? येस 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 विचार. मीन्स तुम्ही एक्झामच्या आधी आपल्याला थोडी तरी भीती असतेच. मीन्स एक तर ती निगेटिव्ह असते, एक ती पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह असल्यावर काही नाही मीन्स होतं ते. पण निगेटिव्ह असल्यावर मीन्स ती कोणत्या टाईपची असते आणि ते जाण्यासाठी आपण काय करू शकतो? उन्मेष वाघ सर. जर आपल्याला भीती कसली वाटते, आपण जेव्हा एक्झामची तयारी करत असतो तेव्हा आपल्याला भीती काय वाटते की मला काही आलं नाही उद्या तर काय, हीच एक भीती असते ना. तर समजा आपण ठीक आहे, आपण जर असा विचार केला तर वर्स्ट अँड वर्स्ट काय होणार आहे? वर्स्ट हे होणार आहे की आपण नापास होऊ. एकदा आपण त्याची क्वेश्चन्स तयारी केली. विचारताय वर मी सर्वांना म्यूट करत आहे. सर प्लीज अनम्यूट युअर. हा बोला सर. हा तनिष्का ना. हा येस. तनिष्का, जर आपण जेव्हा भीती कशाची वाटते, भीती ही अननोन जे माहीत नाहीये त्याची वाटते. तर आपल्याला काय माहित नसतं की पेपरमध्ये काय येणार आणि आपण ब्लँक तर नाही होऊन जाणार आणि त्याच्यामुळे आपल्याला कमी मार्क्स तर नाही मिळणार याची भीती असते. जर एकदा आपण तेव्हा अनालिसिस केलं की काय होणार आहे, नाही आलं तर नाही आलं, पुढच्या वेळेस आपण करू. एकदा आपण ह्या धैर्य आणि किंवा मी तर सगळा अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे असं काहीच नाही जे मला येणार नाही, ह्या कॉन्फिडन्सने जर तू गेली तर तुझी भीती आपोआप पळेल, चांगली झोप पण येईल आणि चांगली झोप आल्यावर फ्रेश होऊन तू पेपरला जाशील. दॅट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. बापू काय सांगू इच्छितात याबद्दल? भीती वाटण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की आत्मविश्वास जर असला तर त्या माणसाला भीती हा शब्द देखील स्पर्श करू शकतात. ओके. हँड रेज करायचंय ज्याला क्वेश्चन विचारायचा असेल तर. तृप्ती विजय सोनवणे ऍडमिट होऊन विचारू शकते. खुशी खेरनार अनम्यूट होऊन विचारू शकतात. हर्षाली देवरे. प्रशांत भांबरे. भाग्यश्री शिंदे. हॅलो. हा बोला. सर माझा बापूंना प्रश्न आहे. हा बोला. बापू. बोला. हॅलो. हा बोला बोला. हा या विद्यार्थ्यांना सांगा वकील व्यवसायात रिटायरमेंट कधी असते आणि अदर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये रिटायरमेंट असते. म्हणजे स्किलला वकील व्यवसायात किती कालावधी असतो आणि सर्व्हिस मध्ये स्किलला किती कालावधी असतो थोडं. एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की वकिली व्यवसाय ही नोकरी नाही, हा व्यवसाय आहे. एखादा दुकानदार आपल्या दुकानात जसं मरेपर्यंत बसू शकतो तसा वकील मरेपर्यंत प्रॅक्टिस करू शकतो. काही उदाहरणं अशी घडलेली आहेत अगदी हायकोर्टात सुद्धा की आर्ग्युमेंट करत असताना, कोर्टाचं कामकाज करत असताना त्या ठिकाणी मृत्यू पावलं असे सुद्धा काही प्रकार झालेले आहेत. आज आमच्याकडे नांदगावहून चांदोडून येणारे काही वकील जर पाहिले तर ते 80-85 या वयाचे आहेत तरी ते वकिली करतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय
जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि जोपर्यंत लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही चांगलं काम कराल असा भरोसा आहे आणि येत राहतील, तोपर्यंत प्रॅक्टिस करायला कोणतीही आडकाठी कायद्याची नाही. देर इज नो रिटायरमेंट. ओके. तर माझा क्वेश्चन बधाने सरांना आहे. सर, तुम्हाला या प्रवासामध्ये बोला. प्रॉब्लेम्स काही आले का? जर आले असतील तर तुम्ही ते फेस कसे केले? काय आले मला? परत एकदा विचार. प्रवासामध्ये काय आले? प्रॉब्लेम्स. बदाने सर, प्रवास या तुमच्या वकिली व्यवसायाच्या प्रवासामध्ये काही प्रॉब्लेम्स आले असतील तर काय आले? म्हणजे शिक्षणात का वकिलीमध्ये? वकिलीमध्ये प्रॉब्लेम्स यायचं काहीच कारण नसतं. वकिलीमध्ये जर आपण पाहिलं की कायदा पुस्तकांमध्ये आहे, तो आपण शिकलेला असतो. त्याचा वापर कसा करायचा तेवढा आपण पाहतो. आणि प्रॉब्लेम जर म्हटले तर प्रॉब्लेम सगळ्यांनाच येत असतात. परंतु मग ते प्रॉब्लेम आपण आपल्या पद्धतीने सिनियर वकिलांशी कन्सल्ट करून, आमच्याकडे या व्यवसायामध्ये काही काही विशिष्ट विषयातले मार्गदर्शक असतात आणि मास्टर पण असतात. काही सिव्हिल मध्ये मास्टर असतात, काही क्रिमिनल मध्ये मास्टर असतात, काही कोऑपरेटिव्ह मध्ये असतात, काही लेबर लॉज मध्ये असतात. तेव्हा समजा काही प्रॉब्लेम आला तर आणि आपल्याला जर तो सॉल्व्ह होण्यासारखा नाही असं वाटतं, वेगवेगळ्या कोर्टाचे, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे निकाल असतात, त्याच्याद्वारे आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर नाही मिळाले तर आपण अशा प्रकारे सिनियर वकिलांची कन्सल्ट करून आपण ते सोडवू शकतो. त्याच्यात काही ओके. महेश सूर्यवंशी यांना प्रश्न विचारायचा वाटतं. त्यांनी हँड रेज केलेला आहे. प्लीज अनम्यूट सर. मला वाक सरांना प्रश्न विचारायचा आहे सर. हा, विचारा. की आवाज ब्रेक होतोय. जीवनात आवाज ब्रेक होतोय सर, कोणाकडे आवाज येत तरी नाहीये. हे असते. आवाज येतोय सर? हा, परत एकदा बोला. येतोय सर आवाज? हा, येतोय. आता परत एकदा क्वेश्चन विचारा. वाक सरांना प्रश्न विचारायचा आहे सर मला. हा, यस. की जीवनात माणसाला सक्सेस होत असताना प्रत्येकाची एक मॅजिक ट्रिक असते की एखाद्या माणूस कुठेतरी गुंतला तर वाक सरांची अशी एखादी मॅजिक हे झालं नाही तर अशी एखादी मॅजिक ट्रिक. हॅलो. हा, बोला सर. मला प्रश्न म्हणजे ऐकून आला तर कोणी रिपीट केला तर बरं होईल. काही म्हणजे मला मॅजिक ट्रिक होती का तुमची जीवनाच्या सक्सेस मध्ये? नाही. हार्डवर्कच एक मॅजिक ट्रिक होती, दुसरं काही नाही. आणि मला भरपूर हार्डवर्क करावं लागलं. बऱ्याच लोकांकडे मॅजिक ट्रिक असते की त्यांना असंच मिळून जातं. मला असंच काहीच मिळालं नाही. मी प्रत्येक MPSC ला पण मला दुसऱ्या अटेम्प्टला मिळालं. तेव्हाही मी मला 2 वर्ष 18 तास फक्त जात नाही एवढंच माझ्याकडे एक देवाने नेटवर्कचा इश्यू आलेला दिसतो सरांना. तन्मय पगार. येस सर. नमस्कार सर. माझा प्रश्न वाघ सरांना आहे की अनेक विद्यार्थी UPSC MPSC च्या परीक्षा देतात, प्रयत्न करतात, परंतु त्यामध्ये निश्चित यश प्राप्त करण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागतील? तन्वी, मी बोलल्याप्रमाणे की सुरुवातीत थोडस आधीपासून तयारी करावी लागेल आणि चौकस राहावं लागेल आणि स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागेल. माझा अशी खात्री आहे की ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतील त्याच्याकडे अपयश कधीच येणार नाही. ओके. आकांक्षा दिसले, अनम्यूट होऊन विचार. माझा क्वेश्चन वाघ सरांसाठी आहे की सर, DM आणि IAS यात काही डिफरन्स आहे का? आणि DM साठी पण UPSC थ्रू एक्झाम द्यावी लागते का? हो, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसचे लोक म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतात आणि त्याला UPSC ची सर्व्हिस द्यावी लागते. ओके. प्रज्ञा झगडे.
अनम्यूट विचार. सर माझा क्वेश्चन बदाने सरांसाठी. विचार. सर what types of cases you generally handle? What types of? परत एकदा क्वेश्चन विचार. What types of cases you generally handle? तुम्ही कोणत्या प्रकारचे केसेस जनरली हँडल करतात सर? पण तालुका कोर्टामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा स्पेशलायझेशन करून चालत नाही फारसं. तेव्हा तालुका कोर्टामध्ये जर आपण बघितलं सिव्हिल आणि क्रिमिनल या दोघच मॅटर्स असतात. लेबर लॉज, कोऑपरेटिव्ह लॉज त्या केसेस आपण इथे चालवत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रश्न येत नाही. तर याच्यामध्ये सुद्धा तालुका लेवलला सुद्धा काही विशिष्ट मंडळी सिव्हिलच करतात आणि काही क्रिमिनली प्रॅक्टिस करतात, फक्त क्रिमिनल करतात. पण साधारणतः माझी जर पाहिली पद्धत तर मी सिव्हिल आणि क्रिमिनल या दोघही प्रकारची प्रॅक्टिस करत असतो. ओके. महेश सुरेश सर परत काही क्वेश्चन विचारू इच्छिता का तुम्ही? खुशी खेरणार अनमिटून विचार. अंजली. सर माझा प्रश्न वाघ सरांसाठी आहे. तर त्यांच्या जर्नीमध्ये अशी कोणती वेळ होती जी सर्वात चॅलेंजिंग होती? हा म्हणजे अंजली, जर तू अभ्यासाच्या बाबतीत जर विचारशील तर जेव्हा मी तहसीलदार होतो आणि त्याच काळामध्ये मला एक 99चं इलेक्शन होतं, जे त्याच वेळेस मला UPSC ची पण परीक्षा होती. तर तहसीलदार म्हणून तेही काम करायचं होतं आणि परीक्षेला पण अभ्यास करायचा होता. तर तो बॅलन्स करणं आणि प्रिलिम पास झालेलो होतो आणि व्हायचे चांगले चान्सेस होते. दुसरा अटेम्प्ट होता आणि चांगल्या प्रकारे अभ्यास झाला होता. पण शेवटच्या 2 महिन्यामध्ये दोघं बॅलन्स करणं आणि अभ्यासाला वेळ देणं हे एक माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज होतं. ओके. आय थिंक आपले सर्वांचे क्वेश्चन्स झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या दोघांचे दिग्गज पर्सनॅलिटींचं आमच्या रोटरी क्लबच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आज तुमचा अमूल्य वेळ दिला. एक चॅट बॉक्स मध्ये मी बघितलं होतं की उन्मेष वाघ सरांना खूपच काम असतं, पण तरी सुद्धा एवढा वेळ ते देत आहेत, म्हणजे विशेष आहे. तर बागलांच्या कसमादेच्या प्रेमाखातर तुम्ही ह्या आमच्या रोटरी क्लबच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच गायडन्स हे आमच्या सर्व मुलांना करत राहा. पुढे आपण अजून असेच वेगळ्या प्रकारचे लेक्चर्स आपण ठेवू. फिजिकली पण तुम्हाला पुढे जेव्हा आपलं कोविड पॅन्डेमिक संपल्यानंतर जर फिजिकली इथे येऊन काही गायडन्स करता आलं आमच्या विविध स्कूलला व्हिजिट करून, तर त्यासाठी आत्ताच मी निमंत्रण देऊ इच्छितो. थँक्यू ऑल अँड गुड नाईट ऑल. वाघ सर खूप खूप धन्यवाद आणि बदाने बापू तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हालाही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा सर. ओके. जाधव साहेब करायचं एंड. चला रे. ठीक आहे ना, थांबूया ना. ओके. ठीक आहे. गुड नाईट ऑल आणि पुन्हा एकदा भेटू उद्या नवीन पर्सनॅलिटींचे त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. आतापर्यंत आपण डॉक्टर्स, इंजिनियर्स, ऍडव्होकेट्स बघितले. आता उद्योजक बघायचे आणि ते उद्योजक बघण्यासाठी आपण उद्या जॉईन होणार आहोत. त्यानंतर आपण परवा आपण आर्टिस्ट आपले कांचन पगारे सरांना पण आपण परवा भेटणार आहोत. असं कंटिन्युअसली 6 दिवस आपण बरोबर असलो तर विविध क्षेत्रातलं तुम्हाला बालमित्रांना नॉलेज भेटणार आहे. इतक्या बहुसंख्य विद्यार्थी आज IPL ची फायनल मॅच राहून सुद्धा ते आपल्या कार्यक्रमास उपस्थित झाले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गुड नाईट ऑल. थँक्यू.